नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्स म्हणजेच टीम MNO या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. ओके, चला आज आपण DHS 2023 चे पहिल्या शिफ्ट मधलं रिमेनिंग म्हणजे लास्ट व्हिडिओमध्ये आपण 40 MCQ बघितले होते. आज त्याचे पुढचे 40 MCQ म्हणजे पहिला शिफ्ट आपण आज कंप्लीट करणार आहे. ओके, स्टाफ नर्सेसची पेपर अनालिसिस करणार आहे. चला सगळ्यांनी हा व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. ओके, जे तुमचे नर्सिंग रिलेटेड कोणी मित्रमैत्रिणी वगैरे असेल आणि ते स्पेसिफिक DMER आणि DHS च्या तयारी करत असेल तर त्यांना हे चॅनल फॉलो करायला सांगा. आपण जास्त व्हिडिओ जास्त फोकस DHS आणि DMER वरती आहे हा व्हिडिओमध्ये. ओके, चला नेक्स्ट जाऊया. आता क्वेश्चन बघूया. चला पहिला क्वेश्चन काय म्हणते बघा. The nurse finds her neighbor lying down outside the gate. बघा नर्सला काय भेटले, नायबर भेटले lying down. ओके, खाली पडलेले outside the gate. She rushes towards him and finds that he is unresponsive. बघा he is काय unresponsive आहे. ओके, he is unresponsive, has no sign of breathing. बरोबर बापरे. ओके, and carotid pulse is absent. पल्स पण absent आहे. ओके, she immediately calls for help. What should the next action by the nurse? कळलं का क्वेश्चन. नर्सची शेजारची ओके कोणीतरी काय लाइंग डाऊन आउटसाइड द गेट, गेटच्या समोर आउटसाइड पडलेला आहे. त्याची सिच्युएशन कसं आहे, अनरेस्पॉन्सिव्ह आहे. ओके, नो साइन ऑफ ब्रीथिंग आहे आणि पल्स पण ॲब्सेंट आहे. इमिडिएटली नर्सने काय केले, कॉल केलेला आहे. आणि नेक्स्ट आहे व्हॉट शुड बी द नेक्स्ट ॲक्शन बाय द नर्स. आता कॉल फॉर हेल्प केलेलं आहे, आता नेक्स्ट काय करायचं आहे असं विचारलेलं आहे. पहिल्या ऑप्शन मध्ये काय म्हटलंय बघा, स्टार्ट चेस्ट कम्प्रेशन म्हणजे चेस्ट कम्प्रेशन द्यायला सुरुवात करायचं. प्रोव्हाइड रेस्क्यू करायचं ब्रीथिंगसाठी. ओके, स्टार्ट माउथ टू माउथ व्हेंटिलेशन आणि ओपन द एअरवे. बघा 4 ऑप्शन आहे. 4 मधलं हे तर आपल्याला सगळे करायचं आहे. बघा कॉम्प्रेशन पण करावं लागेल आणि ब्रीथिंग पण प्रोव्हाइड करावं लागेल आणि ऑक्सिजन जेवढी गरज नाही हे नाही झालं तर आपल्याला व्हेंटिलेशन माउथ टू माउथ व्हेंटिलेशन पण करावं लागेल आणि ओपन द एअरवे हे पण करायचं आहे. आता काय प्रिओरिटी बघायचं आपल्याला इमर्जन्सी मधलं. हा ओके, पहिला काय करायचं. ओके, चला एक नेक्स्ट पेज घेऊ. काय म्हणते बघा, अकॉर्डिंग टू कोण, AHA म्हणजे काय, अमेरिका हार्ट असोसिएशन लिहून टाकू आपण. अमेरिका हार्ट असोसिएशन त्यांनी काय म्हणते बघा. ओके, त्यांची बेसिक लाईफ सपोर्टची गायडन्स आहे. बेसिक लाईफ सपोर्ट BSL, बेसिक सपोर्ट लाईफ गायडन्स. ओके, त्यांनी काय म्हणते, एक अडल्ट आहे, अडल्ट असेल जो कसं आहे अनरेस्पॉन्सिव्ह आहे आणि नो ब्रीथिंग आणि नो पल्स अशी अवस्था आहे. ज्यावेळी काय करायचं, गाईडलाईन्स काय सांगते बघा. ओके, हे 3 असेल तर पहिला काय करायचं, अडल्ट असेल तर पहिला कॉलिंग फॉर हेल्प. ओके, कॉलिंग फॉर हेल्प करायचं. ओके, त्यानंतर काय करायचं, अँड इमिडिएटली स्टार्ट कॉम्प्रेशन. ते पण कसं, हाय क्वालिटी. ओके, हाय क्वालिटी कम्प्रेशन. कुठली, चेस्ट कम्प्रेशन. कोण सांगितलंय, अमेरिकावाले, ट्रम्पचे नातेवाईक. ओके, चला कसं आहे सिक्वेन्स कसं आहे, CAB. ओके, कन्फ्युज होऊ नका, सध्या हेच चालू आहे CAB. ओके, C म्हणजे काय, सर्क्युलेशन. पहिलं काय करायचं, सर्क्युलेशन बघायचं. ओके, BAC वगैरे अगोदर होते ते डोक्यातनं काढून टाका. CAB लक्षात ठेवा. ओके, CA आणि B. ओके, हे म्हणजे काय, एअरवे. B म्हणजे काय, ब्रीथिंग. हे सिक्वेन्स आपल्याला इमर्जन्सी मध्ये फॉलो करायचं आहे. सर्क्युलेशन म्हणजे काय करणार आपण, पहिले स्टार्ट तेच आपलं
चेस्ट कम्प्रेशन फर्स्ट. बघा अडल्ट कसं भेटलेलं आपल्याला, नो ब्रीथ आहे आणि पल्स पण नाहीये आणि अनरेस्पॉन्सिव्ह आहे. त्यावेळी काय करायचं, इमर्जन्सीमध्ये CAB फॉलो करायचा. कॉल तर आपण केलेला आहे, त्यावेळी काय करायचं, नेक्स्ट CAB फॉलो करून सर्क्युलेशन म्हणजे स्टार्ट चेस्ट कम्प्रेशन. आणि दुसरं काय, एअरवे म्हणजे काय, एअरवे, ओपन एअरवे, ओपन एअरवे आफ्टर 30 कंप्रेशन. बघा आफ्टर 30 कंप्रेशन म्हटलेलं आहे. हा हे पण लक्षात राहू द्या, कारण स्टार्ट चेस्ट कंप्रेशन त्याच्यानंतर एअरवे ओपन करायचं, ते पण 3 कंप्रेशन झाल्यावर. ओके, हे झालं एअरवेचे. आणि ब्रीथिंगचं, गिव्ह टू रेस्क्यू ब्रीथ्स. ब्रीथ पण कधी द्यायचं, 3रा नंबरला द्यायचं. ओके, आलं एवढं लक्षात. बघा काय म्हटलंय, अकॉर्डिंग टू AHA म्हणजे अमेरिकन म्हणा. ओके, अमेरिकन हार्ट असोसिएशन. बेसिक लाईफ सपोर्टचे हे गाईडलाईन्स आहे. ओके, अडल्ट कसं आहे, अनरेस्पॉन्सिव्ह, नॉन ब्रीथिंग, नो पल्स. ज्यावेळी कॉल फॉर हेल्प, नंतर चेस्ट कम्प्रेस सुरुवात करायचं आहे. सिक्वेन्स कसा आहे आपलं, हे सिक्वेन्स CAB लक्षात ठेवा. बाकीचे काढून टाक, कन्फ्युज होतील तुम्ही. ABC असो, BAC असो, असे खूप सारे आहेत. प्रेझेंट CAB आहे. ओके, सिक्वेन्स. बघा क्वेश्चनकडे काय म्हटले, लेईंग डाऊन आउटसाइड द गेट आहे बरोबर. हिम अँड फाइंड द हिज अनरेस्पॉन्सिव्ह. बघा अनरेस्पॉन्सिव्ह आहे. ओके, आणि नो साइन ऑफ ब्रीथिंग आणि पल्स पण नाहीये. म्हणजे काय, आता सेम आहे. बघा आता काय करायचं आपल्याला, कॉल फॉर हेल्प करायचं आहे. ओके, बघा इथं काय म्हटलेलं आहे, इमिडिएटली कॉल फॉर हेल्प. म्हणजे नर्सनी ऑलरेडी इमिडिएट कॉल फॉर हेल्प केलेलं आहे. आता काय करायचं आपल्याला, नेक्स्ट आता चेस्ट कम्प्रेशन करायचे. ओके, चेस्ट कम्प्रेशन कुठल्या ऑप्शन मध्ये, बघा पहिलं काय दिलेलं आहे, स्टार्ट चेस्ट कम्प्रेशन म्हणजे आपलं उत्तर पहिला आहे. दुसरं काय, प्रोव्हाइड रेस्क्यू ब्रीथिंग, हे कसं आहे, हे सेकंड आहे. बघा आपण इथे दिले, बघा एअरवे. ओके, सेकंड नाहीये, 3रा. ओके, ब्रीथिंगचं हे 3रा प्रायोरिटी आहे. माउथ टू माउथ याच्यामध्येच येते. ओपन एअरवे हे पण याच्यामध्येच येते. म्हणजे आपलं उत्तर पहिला बरोबर आहे. एवढंच लक्षात ठेवायचं, CAB. ओके, याचे उत्तर भेटले 1. सगळं मला वाटतं सगळ्यांनी मार्किंग करून घेतलेलं आहे. कितीपर्यंत, 40 पर्यंत. ओके, पण 41 पर्यंत पासून सुरू करा, कारण आपण लास्ट व्हिडिओमध्ये 40 क्वेश्चन बघितलेला आहे. ओके, आपण 80, बघा DHS ची हे पहिला शिफ्ट आहे, त्याच्यामध्ये 80 क्वेश्चन आहेत. ओके, म्हणजे 20 क्वेश्चन नॉन नर्सिंग, 80 हे 40 ऑलरेडी बघितलंय. ह्या व्हिडिओमध्ये 40 बघणार. ओके, एक शिफ्ट कंप्लीट होणार. चला नेक्स्ट बघा इथे, CPR इज इजी आता CAB म्हणजे काय, पहिलं कॉम्प्रेशन, एअरवे, ब्रीथिंग. ओके, बघा इथे मेन्शन आहे, बघा अमेरिकन हार्ट असोसिएशन. ओके, यांचे आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा, which of the following is the method of sterilization that inhibits the growth of microorganism आणि including spores पण म्हटलेलं आहे. ओके, पहिला ऑप्शन आहे बॉइलिंग. दुसरा काय बघा, क्वाटर्नी अमोनियम कंपाऊंड्स आणि क्लोरहेक्सिलिन आणि ऑटोक्लेव्ह म्हणजे QACS. ओके, बघा काय बॉइलिंग कसं आहे, बघा बॉइलिंग काय, हे किल व्हेजिटेटिव्ह बॅक्टेरिया, व्हायरस सगळ्याला करते. बट ह्याच्यामध्ये स्पोर नाही करत. खूप बुक्समध्ये आहेत स्पोर करते म्हणून एक दिलेलं आहे, नाही करते म्हणून एक दिलेलं आहे. मॅक्झिमम बॉइलिंगला आपण रेफर नाही करत. ओके, ऑटोक्लेव्ह पेक्षा आपण म्हणजे बॉइलिंगला ज्यावेळी स्टरलायझेशनचं आपल्याकडे मेथड येते स्टरलायझेशन, आपण जास्त प्रायोरिटी ऑटोक्लेव्हलाच देतो. कारण ह्याच्यामध्ये ऑटोक्लेव्हमध्ये काय होते, व्हायरस, बॅक्टेरिया, कुठले पण मायक्रोऑर्गॅनिझम विथ स्पोर हे सगळे किल होतात. पण बॉइलिंग मध्ये स्पोरची एवढी नाही दिलेलं आहे. ओके, हे ह्याच्यामध्ये स्पोर नाही होतात. ओके, इथे काय म्हटले, इन्क्लुडिंग स्पोर म्हटले, मग आपलं हे उत्तर चुकलं. ओके, नेक्स्ट म्हटलं बघा QAC. ओके, याचं काय मध्ये काय, हे सरफेस डिसइन्फेक्टंट आहे. ओके, सरफेस डिसइन्फेक्टंट्स. ओके, नॉट किल स्पोरा ब्रॅकेट मध्ये लिहून, नॉट किल स्पोर्स. ओके, हे पण आपलं उत्तर चुकलं. ओके, तिसरं काय, क्लोरहेक्सिलिन. क्लोरहेक्सिलिन हे काय,
हे पण अँटीसेप्टिक आहे. ओके, अँटीसेप्टिक. हे कशासाठी यूज करतात? मेनली स्किन अँड म्युकोसा. आपण हँडवॉश मध्ये वगैरे हेच असते. ओके, म्युकोसा. स्पेलिंग चुकला का? म्युकोसा. ओके, घ्या पडते. ओके, हे झालं म्युकोसा मेम्ब्रेन म्हणून मेन्शन आपण. याच्यामध्ये पण स्पोरचे काय एवढी किल नाही होत. ओके, चौथं काय राहिलं? ऑटोक्लेविंग. ऑटोक्लेविंग बद्दल आपण ऑलरेडी लास्ट व्हिडिओज मध्ये बघितलेलं आहे. आपण फक्त शॉर्ट मध्ये बघायचं आपल्याला. ओके, हे काय? मॉइस्ट हीट स्टरलायझेशन आहे. ओके, स्टेरिलायझेशन, मॉइस्ट हीट स्टरलायझेशन. ओके, हे काय करणार? डेव्हिस दॅट यूज कशामध्ये? स्टीम अंडर प्रेशर. स्टीम प्रेशर मध्ये हे होते ऑटोक्लेव्हेशन. लास्ट वेळी तुम्हाला मी ह्याची इमेज पण दाखवलेला आहे. ओके, याच्यामध्ये काय काय होते? व्हायरस असो, बॅक्टेरिया, फंगस, म्हणजे ऑल मायक्रो ऑर्गॅनिझम पकडा. ओके, मायक्रो ऑर्गॅनिझम विथ स्पोर हे सगळे किल होतात त्याच्यामध्ये. म्हणजे ओके, समजलं? म्हणजे ऑल इन वन आहे. ओके, चला, याचे टेम्परेचर खूप वेळा विचारतात. टेम्परेचर लक्षात ठेवा 121 डिग्री सेल्सिअस फॉर किती? 15 ते 20 मिनिटसाठी. ओके, चला, उत्तर आपलं ऑटोक्लेविंग आहे. उत्तर चौथा बरोबर. तुमच्या लिस्टमध्ये, चेकलिस्टमध्ये टिक करून घ्या. ओके, बघा कुठली उत्तर दिले तुम्ही, कुठला बरोबर आहे. तिसरा क्वेश्चन, विल इन्स्टिलिंग. ओके, इन्स्टॉल करायला द इयर ड्रॉप टाकताना फॉर 2 year चाइल्ड आहे. ओके, द नर्स स्टेट द इयर कॅनल बाय द फुलिंग द पिन्ना. ओके, म्हणजे 2 yearचा बेबी आहे, त्याला काय करायचं? इयर ड्रॉप टाकायचं आपल्याला. ज्यावेळी नर्सने कसे इयरचं स्ट्रेट करणार आहे, म्हणजे कसे पकडणार आहे इयर कॅनल, असे विचारलेलं आहे. ओके, पहिलं काय? स्ट्रेट डाऊन, अप अँड बॅक, स्ट्रेट अप अँड डाऊन अँड बॅक. ओके, एक इमेज आणलेलं आहे मी, चला तुम्हाला दाखवतो. ओके, बघा, अडल्ट मध्ये आणि चिल्ड्रन मध्ये हा इन्स्टेड ऑफ इयर ड्रॉप मध्ये 3 year मॅटर करतो. ओके, 3 year पेक्षा जास्त गेलं तर आपण अडल्ट पकडतो याच्यामध्ये, आणि कमी असलं तर हे चाइल्ड. ओके, 3 yearचा मॅटर आहे. बघा, पहिला काय आहे? अडल्ट मध्ये काय करायचं असते? बघा, पुल पिन्ना कसं आहे? अपवर्ड म्हणजे वरची. हे बघा, अपवर्ड. ओके, आणि अपवर्ड आणि आउटवर्ड म्हणजे असे बाहेर, असे ह्या डायरेक्शन मध्ये आपल्याला पिन्ना हे करायचं आहे. ओके, हे कुठला? अडल्ट मध्ये झालंय. लक्षात ठेवण्यासाठी का इथे बघा, अडल्ट म्हणजे याच्यामध्ये यू येते, म्हणजे अप, एवढी लक्षात ठेवण्यासाठी. ओके, बघा इथं काय? चिल्ड्रन लेस दॅन 3 years एज. ओके, इथे काय म्हणलं बघा? पुल इयर लो डाऊन. इथे बघा डाऊन ओढायचं आहे पिन्ना. ओके, आणि बॅक तर सेम दोन्हीकडे आहे. बॅक असे करायचेच आहे, पण अडल्ट मध्ये अप करायचं आहे, चिल्ड्रन मध्ये डाऊन. चिल्ड्रन मध्ये डी येते, म्हणजे काय? डाऊन. ओके, एवढी लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवा. ओके, चल, उत्तर आपल्याला भेटलेलं आहे. किती वर्षाचं आहे? 2 year. म्हणजे काय? चिल्ड्रन मध्ये आला. चिल्ड्रनचं कसं केलं तर आपण डी आले. डी म्हणजे काय? डाऊन आणि बॅक. डाऊन अँड बॅक. बघा कुठल्या ऑप्शन मध्ये आहे? स्ट्रेट होते का? नाही. अप अँड हे अडल्ट मध्ये झाला. ओके, हे अडल्ट मधलं झालं. स्ट्रेट अप नाही. डाऊन अँड बॅक. चला, उत्तर भेटले चौथा. ओके, चला नेक्स्ट. काय म्हणते? अ चाइल्ड इज डायग्नोस्ड विथ अ सिस्टायटिस. ओके, काय झालंय बच्चूला? सिस्टायटिस. आयटिस म्हणजे लक्षात यायला पाहिजे, इन्फेक्शन अँड इन्फ्लामेशन ऑफ सिस्टायटिस म्हणजे काय? युरिन ब्लॅडर. ओके, विच ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट कॉमन सिम्पटम्स ऑफ द सिस्टायटिस इन द चिल्ड्रन. म्हणजे सिस्टायटिस झाले बच्चूला, त्याचं मोस्ट कॉमन सिम्पटम कुठली आहे असं विचारलेलं आहे. ओके, एक बघूया आपण. फर्स्ट काय दिलेलं आहे? एन्युरिया. दुसरा काय? डिसोरिया. आणि पॉलिग्युरिया. ओके, डिसोरिया म्हणजे आपण पहिले सिस्टायटिस बघू. सिस्टायटिस म्हणजे काय म्हटलं मी? इन्फेक्शन अँड इन्फ्लामेशन ऑफ काय? युरिनरी ब्लॅडर. कशामुळे? ड्यू टू युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन म्हणा. ओके, यूटी. ओके, चला, एन्युरिया म्हणजे काय? लेस दॅन
100 ml युरिन पर डे, ml पर डे. ऑप्शन्स पण होऊ शकतं, पण लेस दॅन ऑप्शन्स किंवा लेस दॅन 100 ml. ओके, हे झालं एन्युरिया. डिस्युरिया म्हणजे काय, डी आलं की समजायचं डिफिकल्टी. डिफिकल्टी म्हणजे काय, पेन होणार आहे. ओके, पेनफुल और बर्निंग ओके, बर्निंग काय, युरिनेशन. बर्निंग युरिनेशन. पॉल्युरिया म्हणजे काय, पॉली म्हणजे काय, जास्त, एक्सेसिव्ह युरिनेशन म्हणू शकतो आपण. ओके, चौथा काय, इकडे लिहून घेऊ पण, ओलिगोरिया. ओलिगोरिया म्हणजे काय, युरिन आउटपुट लेस दॅन 400 ml पर डे. ओके, हे सगळं झालंय. ओके, ह्याच्यामध्ये मोस्ट कॉमन कुठला आहे, डिस्युरिया. दुसरा आहे पेनफुल युरिनेशन. हे काय, मोस्ट कॉमन सिम्पटम आहे सिस्टायटिस मधला. ओके, सिस्टायटिस मधला. ओके, उत्तर आपल्याला भेटलेलं आहे. चला नेक्स्ट, द मसल रेस्पॉन्सिबल फॉर द ओपनिंग ऑफ द जॉ. बघा माझ्या जॉकडे बघा, मी ओपन केला, त्याची रेस्पॉन्सिबल मसल कुठले आहे असं विचारलेलं आहे. ओके, कुठले ऑप्शन पहिले दिले बघा, टेम्पोरॅलिस, लॅटरल टायरोजॉइड आणि मॅसेटर मेडियल टेरिजॉइड. आपण टेरिगॉइड पण म्हणू शकता, कारण प्रोनाउन्सिएशन सगळ्यांचे वेगवेगळे असते. ओके, चला, हे काय, टेम्पोरॅलिस. टेम्पोरॅलिस काय करतो बघा, इथं खाली लिहून टाकू, टेम्पोरॅलिस. ओके, टेम्पोरॅलिस काय करते, हे एलिव्हेट अँड रिट्रॅक्ट द मॅन्डिबल. म्हणजे काय बघा, एलिव्हेट आणि रिट्रॅक्ट. एलिव्हेट म्हणजे काय, ओढून घेणार. ओके, आणि रिट्रॅक्ट हे काय कशासाठी मदत होते, क्लोज करण्यासाठी, क्लोज द जॉ साठी हे मदत करतो. मग आपलं पहिलं ऑप्शनच चुकलं. ओके, इंटू मार्क टाका. ओके, दुसरं काय होतं, लॅटरल टेरिगॉइड. लॅटरल पी सायलेंट होता, टेरिगॉइड. ओके, त्याच्यामध्ये काय होतं बघ, हे काय, ओपन द mandible and produce jaw. ओके, हे त्याचं काम आहे, म्हणजे ओपन करण्यासाठी मदत करतो. ओके, ओपन द मॅन्डिबल ते मेन्शनच आहे की ओके, हे झालं. तिसरा काय, मॅसेटर. ओके, इथेच जागा आहे. हे पण क्लोज द जॉ साठी मदत करतो. ओके, आणि काय लास्टला, मीडियल टार्गेट. हे पण काय, हे पण क्लोज द जॉ साठी मदत करतो मसल. ओके, क्लोज द जॉ. हे पण क्लोज झालं, हे पण क्लोज, आणि एलिव्हेट हे पण क्लोज. बघा, हे पण क्लोज, हे पण क्लोज. राहिलं कुठलं, लॅटरल टेरिगॉइड. हे झालं ओपन करण्यासाठी. इथे बघा, ओपन द मॅन्डिबल अँड प्रोड्यूस द ओपन जॉ. ओपन द जॉ, प्रोड्यूस ओपन द जॉ. ओके, उत्तर दुसरा बरोबर आहे. ओके, चला इथे आहे बघा, कुठलं उत्तर बरोबर होतं आपलं, लॅटरल. इथे बघ, हे मसल ओपन करण्यासाठी, जॉ ओपन करण्यासाठी मदत करतो, बाकीचं मॅक्झिमम बंद करण्यासाठी. ओके, चला नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग विटॅमिन डेफिशियन्सी कॉज बेरी हा कुठले विटॅमिन डेफिशियन्सी साठी होते असं विचारलेलं आहे. काय, विटॅमिन B1, B2, B12, B6. ओके, चला एक बघूया. ओके, मला वाटते काल म्हणजे लास्ट व्हिडिओ कधी घेतले होते, ज्याचं एक उत्तर कॉमेंट करायला सांगितलं होतं. कॉमेंट जास्त जण केलेलं नाहीये, आणि ज्यांनी व्हिडिओ बघतील त्यांनी कॉमेंट करा, कारण आपल्याला कळणार तुमचा अभ्यास कसा चाललाय. ओके, चला, विटॅमिन B1 चे विटॅमिन तर लिहायला पाहिजे. विटॅमिन B1 चे त्याचे काय म्हणतात त्याला, वेगळी नाव, सायंटिफिक नाव काय, थायमिन आहे. ओके, थायमिन हे काय, विटॅमिन B1 कशासाठी, हे डेफिशियन्सी झालं तर काय होणार आहे,
बेरी बेरी होणार. ओके, हे विटॅमिन B1 चे. आता B2 चे विटॅमिन B2. B2 ला काय म्हणतात आपण? थायमिन. थायमिन नंतर रायबोफ्लोविन. रायबोफ्लोविन याच्या डेफिशियन्सीमुळे काय होते बाबा? डर्मॅटायटिस, टायटिस आणि काय म्हणतात चिलिओसिस, हे सगळी ह्याची. आणि विटॅमिन B12 आहे. B12 ला काय? कोबालामिन. कोबालामिन ह्याच्यामध्ये काय होते? मेगालोब्लास्टिक एनेमिया. मेगालोब्लास्टिक एनेमिया हे विटॅमिन B12 चे. आणि विटॅमिन B6. B6 काय? पेरिओडॉक्सिन. ही अँटी टीबी ड्रग. हे बघा, पेरिओडॉक्सिन ड्रग हे कुठल्या टीबी ड्रग, ओके, अँटी टीबी ड्रग देताना हे ड्रग आपण त्या मेडिसिन सोबत देतो हे कॉमेंटमध्ये सांगा. ओके, ज्यांनी टीबीचा म्हणजे अभ्यास केलेला आहे त्यांना हे उत्तर माहिती असणार आहे. कॉमेंटमध्ये ह्याचे उत्तर टाका. ओके, हे कशासाठी होते? हे न्यूरोपॅथी कॉज करते डेफिशियन्सीमध्ये. ओके, बघा काय विचारलं होतं? फॉलोइंग विटामिन डेफिशियन्सी कॉज बेरी बेरी. बेरी बेरी कुठं आहे? पहिलाच इथे दिले की. ओके, हे झालं बेरी बेरी म्हणजे उत्तर पहिला बरोबर आहे. ओके, आपल्याला आज कुठले उत्तर द्यायचं कॉमेंटमध्ये? आपण टॅबलेट पेरिओडॉक्सिन देतो, कुठल्या मेडिसिन सोबत देतो हे विचारलेलं आहे मी. म्हणजे ते पण सांगितलं टीबीचं ड्रग मधलं. ओके, टीबी मधले जे ड्रग्स आहेत 5, ते त्याच्यामध्ये कुठले ड्रग सोबत हे मेडिसिन द्यायचं आपण. ओके, चला नेक्स्ट. हे बघा, हे लिस्ट तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा, म्हणजे एकत्र काढून तयार केलेलं आहे मी स्वतः. ओके, चला नेक्स्ट. काय विचारलं होतं? विटॅमिन B1 बद्दल. हे थायमिन. बघा, ह्याच्यामध्ये बेरी बेरी, कॉर्सल सिंड्रोम, न्यूरोलॉजिकल सिम्पटम्स हे सगळं दिसतं त्याच्यात. चला नेक्स्ट. अ यंग कपल इज अ seeking family planning advice. ओके, है ना, फॅमिली प्लॅनिंग ॲडवाइस करायचं. ओके, दे एक्सप्रेस द कन्सर्न अबाउट द साईड इफेक्ट. बघा, साईड इफेक्ट सांगतात त्यांनी आणि पोटेन्शियल हेल्थ रिस्क असोसिएटेड विथ हार्मोनल मेथड्स. अरे बापरे, हार्मोनल मेथड पुढे हे सगळं त्यांनी सांगितले. ओके, प्लॅनिंग ॲडवाइस दुसरी करायची त्यांना. एक्सप्रेस कन्सर्न अबाउट द साईड इफेक्ट वगैरे सांगितले. व्हिच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन वुड बी द मोस्ट अप्रोप्रिएट? हार्मोनल सोडून सांगायचं आपण. ओके, रिकमेंडेशन फॉर दॅम. रिकमेंडेशन कुठली करायचं असं विचारलेलं आहे. ओके, बघा काय म्हणते. पहिला काय म्हटलेलं आहे? ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स. हे काय? हार्मोनलच आहे. ओके, त्यांनी हार्मोनल नको म्हटले. इथे बघा, हार्मोनल मेथड नको, म्हणजे त्यांनी त्याचं साईड इफेक्ट वगैरे हे करायला, एक्सप्रेस करायला. हार्मोनल काय? हार्मोनल आहे. हे काय? मेडिकेटेड इंट्रायुटेरिन डेव्हिस. ओके, हे पण काय? आययुडी. आययुडी म्हणजे काय? त्याच्यामध्ये पण हार्मोन असते. ओके, हार्मोनल आहे. ओके, हे दोन्ही पण चुकले. आणि काय? कॉन्ट्रासेप्टिव्ह पॅच मध्ये पण काय? हार्मोनल असतातच. ओके, आणि हे कुठलं? बॅरियर मेथड. बॅरियर मेथड मध्ये असते का? नाही. बॅरियर मेथड काय? एक्झाम्पल सांगा. त्याच्यामध्ये कॉन्डोम्स, डायफ्राम्स हे सगळे ह्याच्यामध्ये येते. हे ह्याच्यामध्ये हार्मोनल नसते, हे बॅरियर मेथड आहे. ओके, हे काय? नॉट इन्व्हॉल्व हार्मोन्स. ओके, हार्मोन्स. आणि हे काय? मिनिमम साईड इफेक्ट असते. ओके, मिनिमम साईड इफेक्ट. अगोदर त्यांनी साईड इफेक्टची बद्दलच सांगितलं, म्हणून मिनिमम साईड इफेक्ट आहे. आणि हे बॅरियर मेथड काय? प्रोटेक्शन. एक्झाम्पल कॉन्डम वगैरे हे काय करतात? प्रोटेक्शन अगेन्स्ट एसटीडी. एसटीडी म्हणजे काय? एसटीडी म्हणतो सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज. ओके, जे सेक्समध्ये ट्रान्समिशन होते जे डिसीजेस. ओके, उत्तर कुठलं आहे? बॅरियर मेथड. ओके, चला चौथं उत्तर बरोबर आहे आपलं. नेक्स्ट. हे बघा, आपण एक आणलेलं आहे. हे कॉन्डम, फिमेल कॉन्डम, हे पण हे बॅरियर मेथड आहे. हे पिल्स, हे हार्मोनल मेथड. हे पण हार्मोनल ड्रिंक, हे याच्यामध्ये पण हार्मोन असते. आययुडी पण, हे पण हार्मोनल आहे. हे पण हार्मोनल आहे. इंजेक्शन. इंजेक्शन मध्ये डंप बद्दल खूप विचारतात क्वेश्चन. ओके, DMPA, डंपा नाही, DMPA डंपा आपण पुढे बघणारच आहे. सर्जिकल स्टरलायझेशन, इम्प्लांट, फायटो इंटरप्रेटर्स, कॅलेंडर रिदम मेथड, कॅलेंडरनुसार सेक्स करायचे. ओके, पॅच, डायफ्राम हे सगळे काय? हे सगळे कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड्स आहे. ओके, आपण हे सगळं झाल्यावर डिटेलमध्ये बघणार आहे. ओके, ही खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ओके, CHN मध्ये हे एक, आणि रुटीन इम्युनेशन म्हणजे इम्युनेशन, हे पण खूप, हे दोन्ही खूप इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे. ओके, चला नेक्स्ट. काय म्हणते बघा.
मिस्टर ए 62 इयर एज इज सफरिंग फ्रॉम ल्युकेमिया. ओके, ल्युकेमियापासून सफर करते त्यांनी. द कंडिशन इज कॉम्प्लिकेटेड विथ अरे बापरे कॉम्प्लिकेटेड काय झालंय विथ न्यूट्रोपिया. द नर्स मस्ट फ्रिक्वेंटली असिस्ट द फॉलोइंग फंक्शन. कुठले फंक्शन आपल्याला बघायचं आहे असं विचारलेलं आहे. ओके, बघा काय म्हटले, ल्युकेमिया झाले त्याला. ओके, ल्युकेमिया म्हणजे काय काय ल्युकेमिया हे टाइप ऑफ कॅन्सर आहे. टाइप ऑफ कॅन्सर दॅट अफेक्ट बोन मॅरोला अफेक्ट केलं असतं. अफेक्ट द ब्लड अँड बोन मॅरो. ओके, हे झालं आपलं ल्युकेमिया. काय झालं, अफेक्ट झाले, कॅन्सर आहे. ओके, हे झालं. ह्याच्यामध्ये काय होते, रॅपिड प्रोडक्शन ऑफ abnormal WBC म्हणजे आपला व्हाईट ब्लड सेल्स. ओके, अजून काय म्हटलं विथ न्यूट्रोपिया. म्हणजे बघा न्यूट्रोपिया म्हणजे काय आपण बघू. न्यूट्रोपेनिया आहे. पेनिया म्हणजे काय, कमी. न्यूट्रोपेनिया त्याच्यामध्ये काय, अबनॉर्मली कमी. ओके, अबनॉर्मली लो न्यूट्रोफिल्स. ओके, न्यूट्रोफिल्स ची संख्या कमी झालेली आहे. ओके, न्यूट्रोपेनियामध्ये. ओके, हे झालं. आणि हे काय, न्यूट्रोपेनिया कमी झालं तर काय, हाय रिस्क असते कशाची, इन्फेक्शनची. हाय रिस्क ऑफ इन्फेक्शन. एस्पेशली कुठली, मॅक्झिमम रेस्पिरेटरी ट्रॅकची. रेस्पिरेटरी ट्रॅक म्हणजे रेस्पिरेटरी इन्फेक्शन म्हणू शकता आपण. ओके, याची असते. ओके, न्यूट्रोपेनिया बघितलं आपण. बघा काय म्हटलेलं आहे, आपल्याला काय करायचं, द नर्स मस्ट फ्रिक्वेंटली असेच. प्रत्येक परत आपल्याला कुठली काय बघायचं, ब्लड प्रेशर. काय म्हटले, ब्लड प्रेशर हे काय जनरल मॉनिटर आहे. असं नाही की ल्युकेमियामध्ये एवढी करावंच लागते. ओके, ते नाही आहे. हे काय दुसरं काय, जनरलाइज्ड एडिमा. एडिमाचं काय आहे का, नाही. हे पण हे कार्डिक रिलेटेड आहे. ब्लड इकडे तिकडे गेलं, त्याच्यामध्ये प्रोटीन कमी आहे, अल्ब्युमिन कमी आहे, तसं वेळी होते एडिमा होते. ओके, तिसरं काय, व्हावेल साऊंड करलंय हे GATचं. ओके, हे पण तेवढे रिलेटेड नाही. हे काय, चौथं ब्रीथ साऊंड. बघा हे पण नाही, हे ब्रीथ साऊंड आपल्याला चेक करायचे. ओके, कशासाठी बघा, असेसमेंट ब्रीथ साऊंड हेल्प. कशासाठी, आयडेंटिफाय. हे आयडेंटिफाय करते, आयडेंटिफाय क्रॅकल साऊंड आणि डिक्रीज एअर एंट्री. हे आपण प्रत्येक वेळी असेसमेंट करताना हे भेटते. कारण काय झालेलं पेशंटला, न्यूट्रोपेनिया काय, न्यूट्रोफिल्स कमी आहे. इन्फेक्शन कुठले जास्त होणार आहे त्यांना, ब्रीथिंगचे आपले रेस्पिरेटरी इन्फेक्शन मोस्ट कॉमनली होणार आहे. म्हणून आपल्याकडे लक्ष कुठे पाहिजे, रेस्पिरेटरीकडे. म्हणजे हे उत्तर आपलं बरोबर आहे, चौथा उत्तर. ब्रीथ साऊंडकडे आपण असेसमेंट करायला पाहिजे फ्रिक्वेंट. ओके, उत्तर चौथा. चला हे बघा, द रिपोलरायझेशन ऑफ द वेंट्रिकल इज शोज ॲज द, बघा काय विचारलं, ऑन ECG. ओके, ECG म्हणजे काय, इलेक्ट्रोकार्डिओग्राफी. याच्यामध्ये काय होणार आहे, इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी ऑफ कशाची, मग काय आहे, हार्टची. ओके, याची इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी ऑफ हार्ट आर रेकॉर्डेड. रेकॉर्ड केलेली एक आपल्याला भेटते, त्याचं काय ECG आपण म्हणतो. ओके, बघा एक डायग्राम आहे, पण त्याच्याकडे बघूया. बघा इथनं सुरू झालंय ECG. ओके, इथनं सुरू झाले, इथे वरती जाऊन आले P. या P म्हणायचं म्हणजे P वेव्ह पण म्हणू शकतो आपण. असंच पुढे येऊन इथे खाली Q, R, इथे परत S होत असं गेलेलं आहे. सगळ्यांना हे ECG माहिती आहे. ओके, तेवढं बरोबर नाहीत. ओके, चला हे डायग्राम आपल्याला
त्याच्यामध्ये आपण बघू. ओके, पी वेव्ह. इथे काय पी वेव्ह, पी वेव्ह काय इंडिकेट करते बाबा, पी वेव्ह हे काय करते, अँट्रियल डिपोलरायझेशन. डिपोलरायझेशन, डिपोलरायझेशन म्हणजे काय, कॉन्ट्रॅक्शन. रिपोलरायझेशन म्हणजे रिलॅक्सेशन. एवढं लक्षात ठेवा. ओके, हे पी वेव्ह. दुसरं काय, पी वेव्ह नंतर क्यू आर एस. क्यू आर एस काय वेव्ह आहे का, नाही, हे 3 आहे, कॉम्प्लेक्स आहेत. क्यू आर एस कॉम्प्लेक्स. हे काय करतोय, वेंट्रिकुलर डिपोलरायझेशन म्हणजे वेंट्रिकुलर काय कॉन्ट्रॅक्शन. डिपोलरायझेशन, डिपोलरायझेशन हे क्यू आर एस कॉम्प्लेक्स झालं. ओके, नेक्स्ट काय, इथे टी वेव्ह आहे. ओके, टी वेव्ह काय करतं, टी वेव्ह इथेच लिहू, टी वेव्ह काय इंडिकेशन करतो, हे वेंट्रिकुलर रिपोलरायझेशन. रिपोलरायझेशन म्हणजे काय, रिलॅक्सेशन. रिपोलरायझेशन हे ह्याचे काम करतं. टी वेव्ह त्याची इंडिकेशन देते, म्हणजे द रिपोर्टमध्ये आपल्याला भेटायला मिळते. हे म्हणजे काय, वेंट्रिकुलर डिपोलरायझेशन. ओके, अजून एक खूप वेळा विचारलेला क्वेश्चन आहे. फर्स्ट पॉझिटिव्ह वेव्ह कुठला आहे ह्याच्यामध्ये, फर्स्ट पॉझिटिव्ह वेव्ह ऑफ ईसीजी हे विचारलेलं क्वेश्चन आहे. ओके, बघा फर्स्ट पॉझिटिव्ह वेव्ह कुठे आहे, हे आपलं झालं नॉर्मल लाईन. ओके, पॉझिटिव्ह म्हणजे वरती आलेले. पहिलं कुठलं आहे, पी. कुठली वेव्ह, पी वेव्ह. ओके, हे झालं. आता पी आपला पॉझिटिव्ह झाला. आता निगेटिव्ह वेव्ह कुठली आहे बघायचं आपल्याला पहिलं. ओके, निगेटिव्ह कुठल्या खाली बघा, कुठले आलेले, क्यू. निगेटिव्ह मध्ये क्यू वेव्ह हे पहिले येते. ओके, हे झालं. आणि आहे लॉंगेस्ट वेव्ह कुठला आहे ह्याच्यामध्ये, लॉंगेस्ट बघा, लॉंगेस्ट म्हणजे हाईटला बघा, जास्ती पीक लेवल कुठले, आर. लॉंगेस्ट वेव्ह आर आहे. ओके, आपण इझिली बघून सांगू शकतो. ओके, ईसीजी बघून. चला एवढी बस डिटेलमध्ये. काय म्हणले, रेस्पिरेटरी म्हणतो बघा, रिपोलरायझेशन ऑफ द वेंट्रिकल. रिपोलरायझेशन म्हणजे काय, रिलॅक्सेशन. कुठली, वेंट्रिकल्सचे बघायचं आपल्याला. क्यूआरएस कॉम्प्लेक्स मध्ये काय होता, वेंट्रिकुलर डिपोलरायझेशन होता, हे चुकलं. क्यूटी इंटरव्हल होता का, नाही. पी वेव्ह, टी वेव्ह होता का, टी होते की काय होतं बघा, टी काय म्हटले, वेंट्रिकुलर रिपोलरायझेशन. इथं काय विचारलेलं आहे, रिपोलरायझेशन ऑफ द वेंट्रिकल म्हणजे तेच झालं. उत्तर आपलं तिसरा बरोबर आहे. पी वेव्ह काय, पी वेव्ह बघा इथे काय, ॲट्रियल डिपोलरायझेशन, हे पण चुकीचं. उत्तर तिसरा बरोबर आहे. चला नेक्स्ट. Which of the following is the disease of respiratory system caused by the viral infection? म्हणजे व्हायरल इन्फेक्शन मध्ये कुठली रेस्पिरेटरी डिसीज होणार आहे असं विचारलेलं आहे. ओके, चला एक एक बघूया. हेपॅटायटिस बी. आपण हेपॅटायटिस बी बद्दल खूप वेळा आलेलं आहे आपल्याकडे. ओके, हेपॅटायटिस बी कसं पसरते, हे अफेक्ट लिव्हर. हेपॅटायटिस म्हणजे काय, अफेक्ट लिव्हर. ओके, हे पसरणार आहे का व्हायरल इन्फेक्शन मध्ये, व्हायरल आहे पण कसं आहे, कसं विचारलं, रेस्पिरेटरी मध्ये विचारले, हे नाही. ओके, इन्फ्लुएन्जा हे आहे. ओके, ही कंटोजियस रेस्पिरेटरी सिस्टीम डिसीज मधले आहे. सिस्टीम डिसीज कॉज्ड बाय कशाचे, इन्फ्लुएन्जा व्हायरस मध्ये होते. कॉज्ड बाय इन्फ्लुएन्जा व्हायरस. ओके, हे उत्तर आपलं बरोबर आहे. ओके, दुसरं उत्तर बरोबर. हे काय, मलेरिया. मलेरिया कशामुळे होते, हे पॅरासाइट डिसीज आहे. कुठले, पॅरासाइट डिसीज. ओके, दुसरं काय, सॉरी लास्ट चौथा, टीबी. टीबी कसा, हे बॅक्टेरियल आहे. यांनी काय विचारलंय, व्हायरल विचारलंय, हे बॅक्टेरियल विचार, बॅक्टेरियल आहे. टीबी बॅक्टेरियल म्हणजे हे पण चुकलं. उत्तर दुसरा, इन्फ्लुएन्जा. ओके, चला नेक्स्ट. ड्युरिंग द रूटीन प्रीनेटल चेकअप. ओके, पीएनसी चेकअप आहे, पीएनसी म्हणतो बघा, एएनसी. ओके, प्री एंटीनेटल. द हेल्थकेअर प्रोव्हायडर आयडेंटिफाय द प्लॅसेंटा कव्हरिंग द सर्विक्स. अरे बापरे, बघा हे काय झालं, आपलं युटरस. अरे बापरे, चांगलंच आहे नक्की नाही होत आहे. ओके, हे झालं आपलं युटरस. काय म्हटले, प्लॅसेंटा कव्हरिंग द सर्विक्स. इथे सर्विक्स असतं समजा. ओके, इथे प्लॅसेंटा दिसते आपल्याला. ओके, कव्हरिंग द सर्विक्स.
व्हॉट कॉम्प्लिकेशन कॅन इट कॉज द ड्युरिंग डिलिव्हरी, डिलिव्हरी होताना काय कॉम्प्लिकेशन होऊ शकते असं विचारलेलं आहे. ओके, पहिला काय म्हटलंय बघा, रिस्क ऑफ ट्युबल रप्चर. ओके, पहिला ऑप्शन आहे रिस्क ऑफ काय ट्युबल रप्चर. हे कधी होऊ शकते, ट्युबल रप्चर कधी होऊ शकते बघा, हे युटरस झालं, इथं आपलं काय फॉलोपियन ट्यूब असते, समजून घ्या. ओके, तेवढी चांगलं नाही आहे डायग्राम. हे समजा हे फॉलोपियन ट्यूब आहे. हे फॉलोपियन ट्यूब मध्ये ज्यावेळी इम्प्लांटेशन होते, ओके, ज्यावेळी ह्याची साईज वाढून ज्यावेळी ट्यूब रप्चर होते, हे आहे का ह्याच्यामधलं कव्हरिंग द सर्व्हिस, म्हणजे प्लॅसेंटा येत आहे असं होणार आहे का, नाही. हे एक्टोपिक प्रेग्नन्सीच आहे. कशाची, एक्टोपिक प्रेग्नन्सी. हेच म्हणजे इथे इम्प्लांटेशन व्हायला पाहिजे होतं, ते सोडून दुसरीकडे होते, ते काय एक्टोपिक प्रेग्नन्सी. मोस्ट कॉमन कुठं होते, एम्पोलामध्ये. हे पण लक्षात ठेवा. ओके, एम्पोलामध्ये हे काय एक्टोपिक प्रेग्नन्सी. हे असणार आहे का, नाही. अर्ली फॉल्स लेबर मध्ये नाही, अर्ली फॉल्स लेबर पण नाहीये, हे एवढी कॉम्प्लिकेशन नाहीये. ओके, अर्ली फॉल्स लेबर नाही. रिस्क ऑफ हायपरटेन्शन अँड ऑर्गन डॅमेज नाही आहे. हे ऑर्गन डॅमेज, हायपरटेन्शन हे प्रेग्नेंटमध्ये कुठे आपल्याला कुठे येते, एक्लेम्शिया, प्री एक्लेम्शिया, ह्याच्यामध्ये हायपरटेन्शन भेटते आपल्याला. इथे खाली लिहून टाकतो. ओके, तिसरी ऑप्शनची आहे एक्लेम्शिया. ओके, आणि त्याच्या अगोदर काय असते, प्री एक्लेम्शिया, हे त्याचे रिलेटेड आहे. ओके, एक्लेम्सिया त्याची हे उत्तर असणार आहे का, नाही. ओके, काय म्हटले, रिस्क ऑफ ब्लिडिंग अँड फिटल डिस्ट्रेस. यस, फिटल डिस्ट्रेस व्हायची खूप मॅक्झिमम चान्सेस आहे. ओके, कारण प्लॅसेंटा इथं आलेला आहे. ओके, बघा नेक्स्ट पेज मध्ये थोडक्यात बघूया आपण. बघा काय म्हटलेलं त्यांनी, प्लॅसेंटा कव्हरिंग द सर्व्हिस. हे कुठली तुम्हाला माहिती असणार, कारण आपण मला वाटते आपण पहिल्याच व्हिडिओमध्ये प्लॅसेंटा प्रियाबद्दल आपण थोडक्यात बघितलेलं आहे. ओके, हे काय पहिला प्लॅसेंटा आला, मी काय वर्ड यूज केलतो, फर्स्ट मी. हे कशासाठी असते, ज्यावेळी प्लॅसेंटा समोर येऊन बसते त्याला प्लॅसेंटा प्रिव्हियामध्ये फर्स्ट मी म्हणून प्लॅसेंटा पुढे येऊन बसतात, त्याला काय प्लॅसेंटा प्रिव्हिया आहे. प्लॅसेंटा प्रिव्हिया. ओके, सिनियर बेस्ट ते केस आहे. ओके, त्याच्यामध्ये काय करतं, प्लॅसेंटा पुढे येते आणि फर्स्ट मी बाहेर येतो बाबा म्हणून बाहेर थांबते. ओके, ह्याला आपण प्लॅसेंटा प्रिव्हिया म्हणतात. हे काय ड्युरिंग लेबर अँड सर्वायकल डायलेशन can cause प्लॅसेंटा प्रिव्हियामध्ये. ओके, आणि प्लॅसेंटा सेपरेशन. त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन व्हायचे चान्सेस आहे. काय प्लॅसेंटा प्रिव्हियामध्ये ड्युरिंग लेबर सर्वायकल डायलेशन कॅन कॉज प्लॅसेंटा सेपरेशन. बघा, ड्युरिंग लेबर सर्वायकल डायलेशन कॅन कॉज प्लॅसेंटा सेपरेशन. ओके, हे काय रिस्क ऑफ काय असते, लीड काय करते, हे लीडिंग नाही, इथेच काय लीडिंग रिस्क ऑफ फिटल हायपोक्सिया. ओके, हायपोक्सिया म्हणजे काय, पोटो शब्द कमी, हायपोक्सिया आणि डिस्ट्रेस. हे डिस्ट्रेस हे काय करणार आहे, ड्यू टू इम्पेअर्ड काय, इम्पेअर्ड ब्लड फ्लो. बघा, ब्लड फ्लो आता होणार आहे का, चांगले नाही आहे, कारण कुठे आहे बघा, कुठे इथे प्लॅसेंटा आहे, बेबी इथे असणार, होणार आहे का, नाही. ओके, ड्यू टू इम्पेअर्ड ब्लड लॉस. ओके, आणि प्लॅसेंटा प्रिव्हियाचं काय पेनलेस वेजनल ब्लिडिंग असते, हे त्याची कॅरेक्टरिस्टिक आहे. ओके, हे लक्षात ठेवा तुम्ही, त्याच्यावरती सिंगल लाईनर क्वेश्चन येऊ शकते. ओके, चला उत्तर चौथा बरोबर आहे आपलं. ओके, चला नेक्स्ट. हे बघा, हे झालं आपलं नॉर्मल. बघा, प्लॅसेंटा कुठे आहे, इथे आहे प्लॅसेंटा. ओके, प्लॅसेंटा प्रिव्हियामध्ये कुठं आले बघा, बेबी वरती आहे, प्लॅसेंटा इथे येऊन थांबले. आता बेबी डिलिव्हरी होणार आहे का, नाही. याच्यावरती बेबीचं प्रेशर पडणार कुठे, प्लॅसेंटा वरती असो किंवा आपली कॉर्ड, अम्बिलिकल कॉर्ड मध्ये वरती असो, कॉम्प्रेशन रेडी पडणार. ज्यावेळी काय एवढी असते, त्याचे कॉम्प्रेशन पडल्यावरती कमी होते ब्लड फ्लो, म्हणून काय फिटल डिस्ट्रेस होते. ओके, एक मिनिट, फिटल डिस्ट्रेस व्हायचे खूप चान्सेस असते. ओके, हे झालं प्लॅसेंटा प्रिव्हिया म्हणजे काय, फर्स्ट मी कोण म्हणते, प्लॅसेंटा म्हणते. ओके,
चला नेक्स्ट. एन इंडिव्हिज्युअल विथ अ शिजोटायपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर आहे. अरे बापरे, पर्सनॅलिटी डिसऑर्डर मधलं आहे. ओके, विल युजली एक्झिबिट व्हिच ऑफ द फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक. ओके, कुठली कॅरेक्टरिस्टिक आहे असं विचारलेलं आहे. आपण बघूया हे काय. एक्झिग्रेटेड अचिव्हमेंट्स हे कुठल्यामध्ये असते. हे हिस्ट्रियोनिक पर्सनॅलिटी डिसऑर्डर एवढीच लिहून टाकतो मी. पर्सनॅलिटी डिसऑर्डर. ओके, हे झालं. ओके, हे कॅन्सल. आणि हे काय, लॅक ऑफ अकाउंटेबिलिटी. हे काय, ही मोस्ट कॉमन अँटी सोशल. ओके, अँटी सोशल पर्सनॅलिटी डिसऑर्डर. पर्सनॅलिटी डिसऑर्डर. ओके, म्हणजे हे पण नाहीये. तिसरं काय, ग्रँड्युअस सेल्फ इमेज. ग्रँड्युअस म्हणजे कुठला आला. हा, हे काय, एक मिनिट. नर्सिसियाटिक पर्सनॅलिटी डिसऑर्डर हे त्याच्यामधला. म्हणजे हे पण चुकलं, हे पण चुकलं. पहिलं काय, मॅजिकल थिंकिंग अँड काय अँड ऑड बिहेवियर. हे इकडे घेऊ. हे काय, ही सुपर नॅचरल मधला आहे. ओके, बिलीफ इन, कसे बिलीव करते, बिलीफ इन सुपर नॅचरल. ओके, इन्फ्लुएन्स म्हणा. ओके ओके, मॅजिकल थिंकिंग वगैरे त्याच्यामध्ये येते. कुठली, शिजोटायपिकल पर्सनॅलिटी डिसऑर्डर मध्ये. ओके, आणि ऑड स्पीच आणि बिहेवियर हे सगळे ह्याच्यामध्ये येते. ओके, आपलं उत्तर कुठला बरोबर आहे बाबा, दुसरा. ओके, चला सेकंड नंबरला टिक करा. चला पुढे. किती 12 क्वेश्चन झालेले आहे. तुमचे किती क्वेश्चन चुकलेले आणि बरोबर झाले बघून घ्या. ओके, बघा काय म्हणते. द नर्स एज्युकेट अ मदर एज्युकेट करते विथ अ 1 month ओल्ड इन्फंट अबाउट द डेव्हलपमेंटल माइलस्टोन. ओके, डेव्हलपमेंटल माइलस्टोन कुठली आहे, ॲट द टाइम ऑफ 2 month. 2 monthला कुठली माइलस्टोन आलेलं आहे असं विचारते. ओके, हे एज इन्फंट शुड बी एक्सपेक्टेड टू. बघा 2 महिन्यामध्ये कुठली डेव्हलपमेंटल माइलस्टोन येते असं विचारलेलं आहे. ओके, सगळ्यांना माहिती आहे का. हे पण खूप महत्वाचे आहे. पीडीएटिक मधले खूप वेळा विचारलेले आहेत. म्हणजे हेच विचारत नाही, 2 month मध्ये विचारते, 9 monthचं हा आणि 5 monthचं. हे सगळे एक रिफ्लेक्स असो, त्याची टायमिंग म्हणजे कधी येते आणि डिसअपिअर कधी होते असं पण क्वेश्चन येऊ शकते. ओके, आपल्याला काय बघायचं आता. रिच फॉर अ टॉयस विथ 1 hand. हे 2 महिन्यासाठी नाही, हे फक्त 4 महिने तरी पाहिजे बाळ. ऍक्च्युअली ओके, 4 month. ओके, होल्ड हेड अप विदाउट सपोर्ट. विदाउट सपोर्ट म्हटलेलं आहे. सपोर्टला 2-3 महिने करते, हे पण 4 month साठी. ओके, अप टू 4 month. लुक ॲट देअर हँड्स विथ इंटरेस्ट. हे कधी असते, हे पण नियरली 4 month. ओके, आणि स्माइल ॲट अदर्स याच्यामध्ये आई पण येऊ शकते. हे काय झालं, सोशल स्माइल. सोशल स्माइल कधी आहे बाबा, सोशल स्माइल 2 महिन्यामध्ये येते. ओके, आईची कडे बघून हसते बच्चू. ओके, हे झालं आपलं उत्तर 4. ओके, चला नेक्स्ट. हे बघा, हे स्क्रीनशॉट काढून घे, तुम्हाला येतील. आपल्याला कुठं 2 months मध्ये बघितलं आपण. ओके, स्माइल रेस्पॉन्सिबिलिटी. ओके, हे सोशल स्माइल मध्ये येतं. बघा तिथे बघा, सोशल स्माइल 2 month. ओके, चला नेक्स्ट. द टर्म वर्टेक्स प्रेझेंटेशन. बघा, वर्टेक्स प्रेझेंटेशन रेफर टू व्हिच पार्ट ऑफ द पेटल स्कल प्रेझेंट ॲट द पेल्विक इनलेट ड्युरिंग द लेबर. वर्टेक्स प्रेझेंटेशन मध्ये पेटल स्कलची कुठली पार्ट प्रेझेंट असतो इन पेल्विक इनलेट ड्युरिंग द लेबर असे विचारलेलं आहे. द ऑक्सिपिट, फोरहेड, सिंजिफूट आणि फेस. ओके, बघा कुठली असणार आहे. ओके, नेक्स्ट पेज मध्ये आपण डायग्राम आणले. ओके, हे बघा, हे वर्टेक्स प्रेझेंटेशन आहे. युटरस झालं हे. ओके, हे प्लॅसेंट आहे. हे व्हॅजाइना सर्व्हिक्स. बच्चू बघा कसे झोपलेले इकडे. ओके, चला बघूया आपण थोडक्यात. वर्टेक्स म्हणजे काय, वर्टेक्स म्हणजे हेड ऑफ फिटल. हेड ऑफ फिटल. ओके, बघा हे काय आहे, वर्टेक्स मध्ये, वर्टेक्स प्रेझेंटेशन मध्ये काय असते, ऑक्सिपिट. ऑक्सिपिट. ओके, हे फुट नाही, ऑक्सिपिट आहे. ओके, ऑक्सिपिट म्हणून म्हणू शकतो आपण. ओके, ऑक्सिपिट. ओके, हे काय, बॅक ऑफ हेड. ओके, इथलं ऑक्सिपिट. कुठे असते ऑक्सिपिटर. हे झालं वर्टेक्स प्रेझेंटेशन. काय आहे वर्टेक्स प्रेझेंटेशन, हे वर्टेक्स एवढी. हे काय मोस्ट कॉमन आहे आणि मोस्ट फेवरेबल पण आहे. मोस्ट कॉमन अँड फेवरेबल प्रेझेंटेशन आहे. ओके, प्रेझेंटेशन.
कशा थोडं स्मॉलेस्ट डायमीटर असल्यामुळे स्मॉलेस्ट डायमीटर ऑफ द fetal head कशासाठी मदत होते बाबा टू पास थ्रू द बर्थ कॅनल बर्थ कॅनल मधनं इझिली पास होऊ शकते म्हणून हे मोस्ट फेवरेबल आहे आणि मोस्ट कॉमन हेच आहे. ओके वर्टेक्स प्रेझेंट हेड ऑफ द फिटल कुठे फोरहेड म्हणजे इथलं आलं हा सिन्सिपुट इथे. ओके फेस इथलं आलं असणारे ऑक्सिपिटल इकडे. हे आपलं उत्तर फर्स्ट पहिलं उत्तर बरोबर आहे. ओके चला नेक्स्ट. ड्युरिंग द प्रीनेटल चेकअप म्हणजे एनजी चेकअप हेल्थ केअर प्रोव्हायडर युजेस अबडोमिनल पाल्पिटेशन टू असेस द फंडल हाईट बघायचं आहे. ओके फंडल हाईट बघता येणे. ओके द फंडस इज फाउंड ॲट द लेवल ऑफ वुमन्स अम्ब्लिकल म्हणजे अम्ब्लिकलला कधी भेटते. व्हॉट इज द गेस्टेशन एज. काय करायला प्रीनेटल चेकअप मध्ये हेल्थ केअर प्रोव्हायडर अबडोमिनल पाल्पिटेशन करायला असेस द फंडल हाईट. ओके द फंडस इज म्हणजे अम्ब्लिकल मध्ये फंडस आपले हे भेटलेलं आहे फंडस. ओके फंडल हाईट मध्ये अम्ब्लिकलला कधीपर्यंत पोहोचू शकते असं विचारलेलं आहे. ते कुठल्या वीक मध्ये. ओके एक डायग्राम मध्ये बघून घेऊया आपण. ओके 55 हे बघा फंडल हाईट चार्ट आहे. हा फंडल हाईट मॅचेस द नंबर 20 आणि 36 सेम असते. नाही 20 नाही हे 40 हे नाही हे काढून टाका आपण. ठीक आहे बघा हे काय हे पेल्विक एरिया म्हणजे सिम्पेसिस प्युबिस पासून हे काय जिबॉट स्टर्नम हे झालं इथनं पासून इथपर्यंत असते. ओके मेजर फ्रॉम कुठंपासून प्युबिक सिम्पेसिस पासून इथं सिम्पेसिस चालतंय. ओके आणि टॉप ऑफ द युटरस इथेपर्यंत असते. ओके हे झालं बघा इथे 12 वीक 16 वीक इथे बघा इथे अम्ब्लिकल असते. ओके बघा 20 वीक 26 वीक 32 आणि 40 46. ओके हे झालं आपलं फंडल हाईट. हे वीक्स अनुसार असते प्लस आर मायनस 2 पकडू शकता तुम्ही. हा हे फंडल हाईट सोबत फंडल हाईट आणि वीक हे दोन्ही कंपेअर करू शकता. ओके चला अम्ब्लिकल पर्यंत कुठे आहे 20 वीक. कुठले 20 म्हणजे तिसरा उत्तर आपलं बरोबर आहे. ओके चला नेक्स्ट. द नर्स परफॉर्म द फिजिकल असेसमेंट करायला. ओके द क्लायंट हू अंडरवेंट द क्रेनियोटॉमी 3 days ago. ओके क्रेनियोटॉमी झाले. ओके द नर्स वुड सस्पेक्ट द मेनिंजायटिस. अरे बापरे मेनिंजायटिस सस्पेक्ट झालेलं आहे. ओके मेनिंजायटिस सस्पेक्ट झालेलं आहे. ओके ॲज अ कॉम्प्लिकेशन ऑफ द सर्जरी म्हणजे कॉम्प्लिकेशन ऑफ द सर्जरी इफ द क्लायंट एक्झिबिट काय झालेलं सस्पेक्ट काय झालंय मेनिंजायटिस आपल्याला प्रूव्ह करायची मेनिंजायटिस झाले. हे कुठली ऑप्शन बघून आपल्याला ठरवू शकते की बाबा ह्याला मेनिंजायटिस झाले. ओके GSW काय म्हटलंय जीसी स्कोर किती आहे 15 म्हणजे काय EVM. ओके EVM म्हणजे 4 5 6 अशी होते त्याची म्हणजे टोटल 15 आउट ऑफ 4 पडलेले आहे. म्हणजे हे न्यूरोलॉजिकली कसं आहे एकदम गुड आहे. गुड म्हणजे काय एकदम भारी न्यूरोलॉजिकल स्टेटस एकदम नॉर्मल आहे. ही कॉम्प्लिकेशन आहे का नाही. दुसरं काय म्हटले पॉझिटिव्ह बुर्जकिन साईन. ओके हे होल्ड ठेवा. निगेटिव्ह कर्निंग साईन हे काय हे दोन्ही पण आताच आपण बघून घेऊ. हे पॉसिबिलिटी दाखवते. ओके possible complication after न्यूरोसर्जरी मध्ये. ओके न्यूरोसर्जरी बिकॉज काय होते meningitis produce proctave meninges may be exposed to infection. ओके त्याच्यामध्ये कुठलं येऊ शकते पॉझिटिव्ह हिट्स कुठले बुर्जकिन साइन आणि कर्निंग साइन.
इन स्किन स्पेलिंग पण इन साइन आणि कार्निंग साइन पॉझिटिव्ह कार्निंग साइन आणि हे दोन्ही पॉझिटिव्ह असते. ओके कशात मेनिंजायटिस मध्ये आणि त्याच्यामध्ये नॅचरल रिजिडिटी पण असते. ही सगळी आहे मेनिंजायटिस मध्ये AGDT. ओके चला ऑप्शन मध्ये काय काय दिलेलं आहे. पॉझिटिव्ह हा हे आहे. निगेटिव्ह आहे का नाही हे पण पॉझिटिव्ह. ऑप्शन्स आहे का हे पण आहे. म्हणजे उत्तर कुठलं बरोबर आहे आपल्याला एक्झिबिट करायला सांगितलं म्हणजे दुसरं उत्तर बरोबर आहे. ओके चला नेक्स्ट बघा हे बघा कार्निंग साइन आणि बुर्स्कीन साइन. कार्निंग साइन मध्ये नी लक्षात ठेवा के फॉर नी आणि बुर्स्कीन मध्ये बी फॉर मी तर भुजा म्हणायचं आपण ह्याला भुजा म्हणतो. ओके कन्नडमध्ये हे म्हणून लक्षात ठेवलं होतं. तर काय होणार आहे knees cannot extend due to pain feel and hip flex to go 90 degree angle. हे बघा हे 90 डिग्री अँगल मध्ये आणल्यावर काय होणार आहे ना पेन फील होणार आहे. ओके हे झालं कार्निंग साइन. पेन हो झालं तर पॉझिटिव्ह नाही झालं तर नाही. ओके बुर्स्कीन साइन मध्ये काय होणार आहे आपण ज्या वेळी नेक बेंड करतो इथे बघा बेंड नेक हिप्स हे केल्यावर ऑटोमॅटिकली हे नी फ्लेक्स होते. ओके नी फ्लेक्स होते. हे काय बुर्स्कीन साइन मधलं आहे. ओके हे पण पॉझिटिव्ह असते मेनिंजायटिस मध्ये. ओके चला नेक्स्ट अ कम्युनिटी हेल्थ नर्स इव्हॅल्युएटिंग द बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट. ओके म्हणजे BMW चे काय तर मॅनेजमेंट करायला. ओके practices at a public health care facility. What is the critical aspect the nurse should consider during the evaluation? कुठली evaluation aspect द कुठली हेल्थ केअर फॅसिलिटी बद्दल कुठली बरोबर आहे असं बघायचं आपण. ओके चला पहिलं काय म्हटलेलं आहे द पॉसिबिलिटी ऑफ सेलिंग रिसायकलेबल मटेरियल्स फ्रॉम बायोमेडिकल वेस्ट. बघा काय म्हणते पॉसिबिलिटी ऑफ सेलिंग रिसायकल जे आहे मटेरियल जे डायरेक्ट कुठनं विकायचं आहे बायोमेडिकल वेस्ट मधनं असं नाही करायचं. हे इलिगल आहे. ओके हे नाही करायचं. याच्यामुळे इलिगल पण याच्यामध्ये काय होऊ शकते इन्फेक्शन वाढू शकते म्हणजे स्प्रेड इन्फेक्शनची समस्या आहे. मग BMWचा काय फायदा. ओके हे चुकीचं. दुसरं काय बघा द अवेलेबिलिटी ऑफ अनलिमिटेड स्टोरेज स्पेस फॉर वेस्ट अवेलेबिलिटी नाही हे पण चुकीचं आहे. हे किती अप टू 48 आवर्स पर्यंत आपल्याकडे ठेवून घ्यायचं असते. त्यांनी कुठे कम्युनिटी हेल्थमध्ये म्हणजे कुठे असून कुठे असणार PHC मध्ये किंवा आपले आयुष्यमान भारत आरोग्य मंत्रालयात असणार. हे 48 पेक्षा जास्त आपल्याकडे ठेवायचे नसतं. ओके हे पण चुकीचं झालं. चौथं काय म्हटलं बघा द अपीअरन्स ऑफ वेस्ट डिस्पोजल बिन्स अँड कंटेनर्स नाही याची अपीअरन्स एवढी फायदेशीर नाही आहे. ओके अपीअरन्स इज नॉट अ फॅक्टर आणि इम्पॉर्टंट नाही आहे. ओके क्लीन इज इम्पॉर्टंट आहे. क्लिनिनेस. ओके क्लिनिनेस ओके इम्पॉर्टंट आहे क्लीन. ओके चला तिसरं काय म्हटलं द अदरन्स टू हेल्थ केअर वर्कर टू वेस्ट डिस्पोजल सेग्रिगेशन. बघा सेग्रिगेशन गायडन्स म्हटलेलं आहे. सेग्रिगेशन करणे हे खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे हे BMW मधले. ओके सेग्रिगेशन काय करायचं बघा प्रॉपर सेग्रिगेशन किती फायदेशीर ठरते बघू आपण. प्रॉपर सेग्रिगेशन ऍट द सोर्स ऑफ इन्फेक्शन कुठनं सुरू होते ते इन्फेक्शन ते टाकणे तिथनं पासून सुरू करायचं आपल्याला. ओके ते काय करतं की प्रिव्हेंट क्रॉस इन्फेक्शन कसं आहे आता समजा कुठले तरी पेशंट आले हेपॅटायटिस बीचा आपण त्याला काय केलं एक आयम इंजेक्शन दिले ते काय करणार एका कचऱ्यामध्ये टाकणार पटकन आणि सगळं मिक्स होऊन म्हणजे सेपरेट नाही केलेलं आहे आपण. ओके ज्यावेळी कोणीतरी जे ग्रुप डी असो ग्रुप सी असो कोणीतरी त्यावेळी त्याच्यामध्ये कचरा सेपरेट करताना हात घातले नंतर म्हणजे अगोदर कचरा एका डब्यामध्ये टाकले सगळे आणि ज्यावेळी आपण सेपरेट करत जातो आपणला टोचू शकतो म्हणजे क्रॉस इन्फेक्शन होण्याची चान्स खूप असते. म्हणून काय ऍट द सोर्स सुरुवातीपासूनच आपल्याला काय करायचं आहे सेपरेशन करायचं. हे प्रिव्हेंट करते क्रॉस इन्फेक्शनसाठी आणि रिड्यूस रिस्क ही खूप महत्वाची आहे सेग्रिगेशन. ओके उत्तर कुठलं बरोबर आपलं तिसरं उत्तर बरोबर आहे. चला नेक्स्ट 58 इयर नाही क्वेश्चन आहे 58. ओके आर डायग्नोस्ड विथ अ मेजर डिप्रेसिव्ह डिसऑर्डर. ओके
इज ॲडमिटेड टू द सायकॅट्रिक युनिट. सायकॅट्रिक युनिटमध्ये ॲडमिटेड आहे. इज विथड्रॉन, लॅक्स एनर्जी अँड एक्सप्रेस फिलिंग ऑफ होपलेसनेस. इकडे लक्ष द्या, होपलेसनेस ही डेंजर आहे. ओके, होपलेसनेस. ॲज अ नर्स, व्हॉट इज द प्रायोरिटी ऑफ इंटरव्हेन्शन फॉर द मिस्टर ए. काय करायला याने होपलेसनेस फील व्हायला त्यांना लॅक ऑफ एनर्जी विथड्रॉन आहे पेशंटला, नर्सला काय करायला पाहिजे. ओके, पहिला काय म्हटलंय बघा, असिस्ट हिम विथ अ पर्सनल हायजीन अँड ग्रूमिंग. नाही, आणि बघा विथड्रॉन पेशंट आहे, लॅक एनर्जी आहे आणि एक्सप्रेसिव्ह फिलिंग काय होपलेसनेस झालंय, त्याला काय पर्सनल हायजीन बद्दल त्याने ऐकणार आहे का आता नाही. हे इम्पॉर्टंट आहे, इम्पॉर्टंट फॉर सेल्फ एस्टीमसाठी. सेल्फ एस्टीमसाठी बघा आता त्याच्या डोक्यात काय आहे, होपलेसनेस आहे हे नाही. दुसरं काय, मॉनिटर फॉर हिम फॉर अ साइन ऑफ सुसायडल आयडिएशन. ओके, हे महत्वाचं आहे. हे होपलेसनेस बघा, मी लास्ट क्लासमध्ये पण तुम्हाला सांगितलेलं आहे, सायकॅट्रिकमध्ये फर्स्ट प्रायोरिटी कुठलं, सुसायडल आयडिएशन. आणि म्हणजे रिस्क ऑफ सेल्फ असो, हे सुसायडल आयडिएशन काय सेल्फ रिस्कसाठी. ओके, हार्म करून घेते स्वतःसाठी, आणि दुसऱ्यासाठी जे हार्म करते हे फर्स्ट प्रायोरिटी द्यायचं ते प्रिव्हेन्शन करण्यासाठी. ओके, बघा काय म्हणते दुसरं, हे काय पेशंट एक्सप्रेस काय करायला हेल्पलेसनेस आणि रिस्क ऑफ सुसायडल. त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला प्रिव्हेंशनसाठी ऑलवेज प्रायोरिटी द्यायचं आहे. देतो तुम्हाला सुसाइड प्रिव्हेंशन. सुसाइड प्रिव्हेंशन ऑलवेज, ओके, ऑलवेज प्रायमरी इन आपले सायकॅट्रिक वॉर्डमध्ये. ओके, सायकॅट्रिक वार्ड असेल किंवा सायकॅट्रिक नर्सिंग मॅनेजमेंट म्हणा. ओके, नर्सिंग मॅनेजमेंटमध्ये हे फर्स्ट प्रायोरिटी आहे. ओके, हे मोस्ट इमिडिएट लाईफ थ्रेटनिंग कन्सर्न. लाईफ थ्रेटनिंग कन्सर्न. ओके, त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला मॉनिटरिंग करायचं. ओके, मॉनिटरिंग सुसायडल थॉट्स आयडिया काय असो. ओके, सुसायडल थॉट्स पण म्हणू शकतो आपण. ओके, कशासाठी सेफ एन्व्हायरमेंट क्रिएट करायचं, चला सेफ एन्व्हायरमेंट तयार करायचं आणि शार्प इन्स्ट्रुमेंट पासून पण लांब ठेवायचं. म्हणजे लांब ठेवायचं म्हणजे इन्स्ट्रुमेंट असले काहीच नाही ठेवायचं. ओके, हे उत्तर बरोबर आहे. ओके, ॲडमिनिस्टर द अँटी डिप्रेशन मेडिकेशन टू द एलिव्हेट हिज मूड. नाही, हे बरोबर आहे. ओके, रिझल्ट कधी भेटणार आहे बाबा, 2 वीक नंतर भेटणार आहे. आता 2 महिन्यापर्यंत तरी आपल्याला मॉनिटर करावं लागेल की नाही. आता मेडिसिन दिलं तर लगेच त्यांना सुसायडल आयडिया जाणार आहे का त्यांच्या मनात, नाही. हे पण बरोबर आहे, पण सध्यासाठी नाही. ओके, रेस्पेक्ट द पेशंट ऑटोनॉमी. ओके, हे पण आहे, ऑलवेज इम्पॉर्टंट आहे, पण ह्याचे रिस्कमध्ये ह्याचे सुसाईडमध्ये नाही. ओके, इम्पॉर्टंट आहे पण नॉट नाव, आता नाही. ओके, हे पण चुकलं, मग उत्तर दुसरा बरोबर आहे. चला नेक्स्ट, कम्युनिटी हेल्थ नर्स डेव्हलपिंग अ हेल्थ एज्युकेशन प्रोग्राम ठेवलाय. ओके, प्रोग्राम फॉर अ पीपल हू are at a risk of the cardiovascular disease. Okay, serious disease आहे त्यांना. Okay, which of the following approaches would be the most effective in the promoting behavior change and reducing the risk factor. इथेच आहे बघा मेन सार सगळे. मोस्ट इफेक्टिव्ह इन द प्रोमोटिंग बिहेवियर चेंज रिड्युसिंग द फॅक्टर. ह्यासाठी काय करायला पाहिजे कम्युनिटी हेल्थ नर्स. ओके, कम्युनिटी हेल्थ म्हणजे CHN. ओके, CHN आहे. ओके, प्रोव्हाइडिंग वन ऑन वन एकानंतर एक काउन्सिलिंग आणि पर्सनलाइज्ड गोल सेटिंग. बघा हे करायला पाहिजे का, बरोबर आहे. ओके, बघा काय म्हटले, प्रोमोटिंग बिहेवियर आणि चेंज अँड रिड्युसिंग द रिस्क बिहेवियर. बघा काय होते, 1 on 1 म्हणजे एकानंतर एक काउन्सिलिंग केल्यावर त्यांची काय काय होणार आहे, ऑलो नर्स टू काय ॲडवाइज करू शकतो त्यांना सेपरेट. ओके, ॲडवाइज सेट रिअलिस्टिक गोल. हा बाबा तुमची असं परिस्थिती आहे, तुम्ही असं करू शकता. ओके, एक गोल. आणि सिंगलमध्ये असणं काय करा, प्रोव्हाइड मोटिवेशनल सपोर्ट पण देऊ शकतो आपण. ओके, असं सांगणार का, हा बाबा तुला एंजाइना पेक्टोरिस आहे किंवा हार्ट अटॅक आलेला आहे, सगळ्यामध्ये असं सांगून असं नाही करायचं, कारण त्याची हे तेवढी हे नसते त्यांना. ओके, हे पर्सनल आहे. ओके, रिअलिस्टिक गोल्स. ओके, हे काय प्रोव्हाइड मोटिवेशन सपोर्ट. त्यांची ऑटोनॉमीला पण रेस्पेक्ट द्यायला पाहिजे, म्हणून पब्लिकमध्ये हे जास्त नाही करायचं, प्रायव्हसी ठेवायचं. ओके, हे झालं. आणि
बिहेवियर चेंज वगैरे, आता कोणी तर आहे बाबा दारू पिऊन आले, कार्डिओव्हास्क्युलर हार्टसाठी खूप धोकादायक आहे, तुम्ही दारू पिऊ नका, तुम्ही हे करू नका, आणि तुम्ही दारू पिऊ नका, आणि जे बाकीचे जे असतील जे सगळे वाईट गोष्टी सगळ्यांसमोर सांगायचे नसते, त्यांची सेल्फ रिस्पेक्ट कमी डाऊन होते आणि आपलं ऐकणार नाही पण तो. ओके, हे काय झालं, हे बिहेवियर चेंजचे हे मेन 1 by 1 काउन्सिलिंग मध्येच आहे चांगले रिझल्ट. ओके, बिहेवियर चेंजेसचे विथ पर्सनलाइज्ड सपोर्ट, पर्सनलाइज्ड सपोर्ट, हे झालं. ओके, दुसरं काय म्हणते बघा, कंडक्टिंग द ग्रुप एक्सरसाइज. ग्रुप एक्सरसाइज घेतलं काय, हे अवेअरनेस आहे. ओके, हे अवेअरनेस आहे, गुड फॉर अवेअरनेस. हे काय, डिस्ट्रीब्युटिंग द एज्युकेशन ब्रंचर्स इन द कम्युनिटी, हे पण अवेअरनेसच आहे. सगळीकडे पत्र ते असं करा, व्यायाम करा, योगा करा, हे चिठ्ठीवरती डिस्ट्रीब्युटिंग करून हे काय, हे पण अवेअरनेस आहे. ब्रॉडकास्टिंग द हेल्थ एज्युकेशन आणि लोकल टेलिव्हिजन, हे पण काय अवेअरनेसच आहे. अवेअरनेस आणि ह्याच्यामध्ये खूप बरोबर. प्रमोटिंग बिहेवियर, असे टीव्ही मध्ये दाखवलं तर आपलं बिहेवियर चेंज होणार आहे का, नाही होणार आहे, पण एवढी मोस्ट इफेक्टिव्ह राहणार आहे का. यांनी विचारलं काय, मोस्ट इफेक्टिव्ह विचारलेलं आहे. हे 1 by 1 काउन्सिलिंग मध्ये मॅक्झिमम इफेक्टिव्ह असते आणि गोल सेटिंग मध्ये पर्सनलाइज गोल सेटिंग. ओके, उत्तर आपलं पहिला बरोबर आहे. चल नेक्स्ट काय म्हणते बघा, द कंटॅमिनेशन ऑफ वॉटर विच ह्युमन ऑर एनिमल फेसेस कॅन बी लीड टू द ट्रान्समिशन ऑफ व्हिच डिसीज. सगळ्यांना माहिती आहे पिको ओरल विचारले आहे त्यांनी. पिको ओरल रूट कुठली आहे, सगळ्यांना माहिती आहे, हेपॅटायटिस ए आणि ई, हेपॅटायटिस ए आणि ई आणि टायफॉइड आणि कोलेरा. आपण लास्ट क्लासेसमध्ये ह्याचे सगळे उल्लेख झालेला आहे. क्लिअर आहे का, क्लिअर कसे आहे, हे स्प्रेड बाय मस्किटो, हे मस्किटो मध्ये पसरते. हे काय, हे पण कुठली मस्किटो, फेमेल, फेमेल अनाफेलिस, अनाफेलिस. मग हे दोन्ही झालं. हे टीबी कसं आहे, हे एअरबोर्न ड्रॉपलेट, एअरबोर्न ड्रॉपलेट. ओके, हे बॅक्टेरिया आहे. मग हेपॅटायटिस ए राहिलं, हे आहे फिकोट. ओके, चला उत्तर तिसरा बरोबर. नेक्स्ट, ड्युरिंग द इंटरव्ह्यू मिस जॉय मेन्शन दॅट हर मेन्स्ट्रुअल सायकल ऑकर एव्हरी 4 to 45 days. अरे बाप. ओके, हे खूप लेंदी झालं. ओके, नॉर्मल किती आहे, 28 days असते. ओके, अँड शी समटाइम स्किप पिरियड्स, म्हणजे त्याची पिरियड पण स्किप होतात म्हणे. ओके, दिस इज अ रेफरल, म्हणजे कुठली आहे हे आपल्याला हुडकायचं आहे. म्हणजे मेट्रोरेजी आहे का, डिसमेनरेजी आहे का, ओलिगोमेनरेजी आहे का, आणि पॉलिमेनरेजी आहे का, हे कुठलं आहे असं विचारलेलं आहे. ओके, बघा पहिलं काय, मेट्रोरेजिया. मेट्रोरेजिया म्हणजे काय, आपण इथेच एक एक घेऊ. मेट्रो, मेट्रो म्हणजे काय, रेल्वे. मेट्रो कशी पडते बाबा, स्पीड. ओके, हे काय, इरेग्युलर. मेट्रोरेजिया म्हणजे काय, इरेग्युलर, इरेग्युलर ब्लीडिंग, इरेग्युलर ब्लीडिंग बिटवीन पिरियड्स, बिटवीन पिरियड्स. हे काय झालं, मेट्रोरेजिया. ओके, मग ह्याचे काय संबंध आहे का, नाही, हे पण चुकीचं. ओके, दुसरं काय म्हणले, डिसमेनोरिया. मी लास्ट टाइम पण म्हटलं, डी आले की काय समजायचं, डिफिकल्टी. डिफिकल्टी म्हणजे थोडी पेन पण असू शकते. ओके, हे काय, पेनफुल मेन्स्ट्रुएशन, पेनफुल मेन्स्ट्रुएशन किंवा मेन्स्ट्रुअल सायकल, हे डिसमेनोरिया झालं. हे पण नाही. मेट्रोरेजियामध्ये काय, इरेग्युलर ब्लीडिंग बिटवीन द पिरियड्स, म्हणजे हे समजा एक पहिला दिवस आहे आणि हे शेवट दिवस 28 दिवस, हे 5 दिवस तर होणार आहे ब्लीडिंग. ओके, इथं ब्लीडिंग होणार आहे, पण ह्याच्यामध्ये काय होतंय, इरेग्युलर पिरियड होते. ओके, इथे कुठे पण होऊ शकते ब्लीडिंग बिटवीन पिरियड्स, कधी पण. हे तर काय, मेट्रोरेजिया. डिसमेनोरिया म्हणजे डिफिकल्टी, व्हेरी पेन होतात. नॉर्मली पेन होतात पण खूप जास्त होणे, हे काय, डिसमेनोरिया, पेनफुल मेन्स्ट्रुएशन. ओके, नेक्स्ट काय, ओलिगोमेनोरिया. नंतर नेक्स्ट पेज क्रिएट करून घेऊ. ओके, आपण हे बघू पहिला, ओलिगोमेनोरिया आणि पॉलिगोमेनोरिया. ओके, चला, ओलिगोमेनोरिया बघा, ओलिगोमेनोरिया आणि पॉलिगोमेनोरिया हे दोन्ही एकत्र बघू. ओके, पॉलिगोमेनोरिया. ओके, त्याच्यामध्ये काय असते बघा, त्याची फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, नंबर, फ्रिक्वेन्सी, हे फ्रिक्वेन्सी.
फ्रिक्वेन्सी कमी असते. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, नंबर ऑफ टाइम, नंबर किती वेळा, नंबर ऑफ टाइम कमी असते ह्याच्यामध्ये. आणि ड्युरेशन, ड्युरेशन काय असणार, मोर दॅन 35 days. ओके, एवढी लिहून घेऊ, तुम्हाला मी सांगतो कसे असते ते. फ्रिक्वेन्सी मग ह्याचे ऑपोजिट आहे पॉलिगोमेनरी. फ्रिक्वेन्सी कसे जास्त म्हणजे जास्त वेळा होणार. ओके, आणि ड्युरेशन कशी, लेस दॅन 21 days. बघा इथे पॉलिगोमेनरीमध्ये काय मेन्शन केले, फ्रिक्वेन्सी कमी, ड्युरेशन जास्त. समजा आता समजा 13 पासून आपलं हे मेन्स्ट्रुएशन सुरू होते. ओके, हे झालं 13 वर्ष. आतापर्यंत कुठं मेन्स्ट्रुएशन कधी होते हे, ओके, हे झालं 50 वर्ष. ह्या पिरियडमध्ये हा फिमेलला म्हणजे मेन्स्ट्रुएशन सायकल होणार आहे. ओके, याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी कमी आहे. ओके, दिवस काय जास्त आहे, 35 पेक्षा म्हणजे 35 दिवसापेक्षा जास्त आहे. बघा एक टाइम असा आलाय त्यांना, ह्या महिन्यात किती 35 दिवस गेले. ओके, आणि परत 35 किमान किती 28 दिवसाला यायला पाहिजे होतं. म्हणजे 35 म्हणजे काय झालं, दिवस जास्त वाढत गेले. म्हणजे नंबर ह्या एजमध्ये आता कसं सांगू, हे एक पिरियड किती 13 ते 50 वर्ष. ह्यावेळी एक्सपेक्टेड किती होते, 400 मेन्स्ट्रुअल सायकल व्हायची एक एव्हरेज आहे. ओके, आता समजा हे एव्हरेज कशासाठी आहे, हे 28 दिवसासाठी आहे. 28 दिवस ज्यावेळी असतो ते असंच सतत होत जाणार. ओके, ज्यावेळी दिवस वाढत जाणार, दिवस वाढले की त्याची नंबर पण कमी होत जाणार असं म्हणायचं. ओके, हे सेम ह्याचं आहे ना, ह्याचं ऑपोजिट असं येते. फ्रिक्वेन्सी जास्त, आता समजा पटकन आलं की दिवस कमी आहे, परत टाइम जास्त भेटते, म्हणून हे काय फ्रिक्वेन्सी जास्त. कारण दिवस किती, लेस दॅन 21 days, लेस दॅन 21 days, 21 days पेक्षा कमी हे असते मेन्स्ट्रुअल सायकल, म्हणून टाइम परत भेटते. आता इथे बघा 35 दिवस आहे, इथे 2 मेन्स्ट्रुअल सायकल सांगण्याची व्यक्ती 70 दिवस लागले बाबा. ओके, 2 मेन्स्ट्रुअल किती झाले, 2 मेन्स्ट्रुअल सायकल झाले 70 दिवसामध्ये. इथे बघा पॉलिगोमेनरीमध्ये काय 21 दिवसाला होते, म्हणजे 70 डिवाइड बाय 21 पकडा. एक याच्यामध्ये 3 ते 4 पकडा, इथे 3 पेक्षा जास्त मेन्स्ट्रुअल सायकल होते. आता तुम्हाला तुमच्या लक्षात आला असेल. ओके, चला नेक्स्ट उत्तर कुठल्या बरोबर आहे आपलं, काय भेटलं होतं, एव्हरी 40 to 45 days हे पॉलिगोमेनरीचं आहे. ऑप्शन तिसरा बरोबर आहे. चला नेक्स्ट, द नर्स इज एलिगेटिंग द बिमिन्स्की रिफ्लेक्स बघते. ओके, इन द 3 month old baby the appropriate response in an infant at the age is, हे कुठली रिस्पॉन्स द्यायला पाहिजे असं विचारलेलं आहे. ओके, बघा आपण बिमिन्स्की बद्दल थोडक्यात बघूया. ही पण खूप महत्वाची रिफ्लेक्स आहे. ओके, बिमिन्स्की रिफ्लेक्स. ओके, हे असिस्ट ऑन सोल मध्ये. ओके, कुठले सोल ऑन द पाय म्हणा. ओके, पाय म्हणजे आपलं फूट. ओके, ज्यावेळी करायचं काय करायचं, टेक अ ब्लंट ऑब्जेक्ट, कुठली पण ब्लंट, शार्प नाही घ्यायचा, लागू शकते पायाला. ओके, ब्लंट. आणि काय करायचं, स्टिम्युलेट किंवा स्टिम्युलेशन फ्रॉम heel ऑफ द फूट. ओके, डायग्राम आणले तुम्हाला लक्षात येईल. ओके, खालनापासून सुरुवात करायची. ओके, स्टिम्युलेट द फूट कसे, मूव अपवर्ड थ्रू कसे, एका बाजूने. ओके, लॅटरल आस्पेक्ट आणि कुठपर्यंत कसं, टू रीच कुठे, ऑल ऑफ द फूट म्हणा. ओके, ज्यावेळी रिस्पॉन्स कसं येणार हे आपण बघा, डायग्राम आणलेलं आहे. इथे बघा काय केले आपण, सोलमध्ये हे टेस्ट करणार आहे. आपण एक ब्लंट ऑब्जेक्ट घेतले. ओके, एक्झाम्पल हे पेन आपण घेऊ. ओके, काय करणार, स्टिम्युलेशन करायचं आहे कुठे, heel ऑफ द फूट. इथे बघा heel ऑफ द फूट, इथनं सुरू करायचं. हे heel आहे. ओके, इथे heel म्हणतो आपण. ओके, इथनं सुरुवात करायचं, ते पण कसं एक लॅटरली असे जायचं. ओके, लॅटरल करत कुठे जायचं, परत कुठे, रिच द बॉल ऑफ द फूट, इथपर्यंत जायचं आहे. ओके, ह्याची रिस्पॉन्स कसं भेटतं हे बघायचं आहे. ओके, हायपर बघायचं, हायपर एक्सटेन्शन
हायपर एक्सटेन्शन ऑफ टॉयज झाले का टॉयज बघा हायपर एक्सटेन्शन ऑफ टॉयज ओके आणि ह्याला काय म्हणू शकतो आपण काय वर्ड आहे ते फॅनिंग ऑफ टॉयज हे इथे भेटले आणि हे मोतलं बोट काय हे काय झालंय हे बघा डॉर्सी फ्लेक्शन ऑफ मोठी वाले काय बिग टॉय म्हणून ओके बिग टॉय ओके हे काय झालं डॉर्सी फ्लेक्शन हे काय झालं हायपर एक्सटेन्शन बघा हायपर एक्सटेन्शन असं झालेलं आहे ओके ओके हे झालं रेस्पॉन्स बघा काय म्हटलं उत्तर काय बघा कर्लिंग ऑफ टॉयज नाहीये प्लांटरपेक्षा नाही का ग्रेट टॉय अँड फॅनिंग नाही रिव्हर्स मध्ये दिले फॅनिंग ऑफ टॉयज आहे त्याच्यापेक्षा उत्तर कुठला बरोबर आहे डॉर्सिफिकेशन ऑफ द ग्रेट टॉय आणि फॅनिंग ऑफ अदर टॉयज हे उत्तर बरोबर आहे ओके ग्रेट टॉय कसं होतं डॉर्सिफिकेशन ओके उत्तर पहिलं बरोबर आहे चला नेक्स्ट बघा आणि बाकीच During the therapeutic conversion, the patient becomes the tearful, and start the expressing feeling of sadness and hopelessness. परत hopelessness आले. Okay. What is the most appropriate response by the nurse? Nurse ने काय response द्यायला पाहिजे असं विचारलेलं आहे. बघा काय म्हणते you need to be a strong for your family and friends. असं म्हणायचं आहे का नाही हे नॉन थेरॅपेटिकचा ह्याचे काही संबंधच नाही हे पर्सनल वरती गेले नॉन थेरॅपेटिक ओके हे चुकला आपण त्यांनी काय म्हणते बघा आय अंडरस्टँड हाऊ यू फील म्हणजे मला कळते तू कसं फील होते आय हॅव बीन थ्रू द सेम थिंग्स मी पण ह्याच्यामधनंच आलो असं म्हणू शकते का नर्स नाही अगोदर त्याचं वजन म्हणजे त्याचे दुःख परत हे नर्सचे दुःख नाही आता नाही ओके आपलं दुःख त्यांना सांगायचं नसते इन ऑफिशियल मध्ये ओके हे त्यांचे मन विचलित होऊ शकतं ओके हे काय डोंट वरी एव्हरीथिंग विल बी फाईन काळजी करू नका सगळं चांगलं होईल हे काय हे फॉल्स रिअश्युरन्स आहे असं नाही सांगायचं रिअश्युरन्स खोटी रिअश्युरन्स नाही द्यायचं रिअश्युरन्स ओके असं नाही म्हणायचे जे होतील भगवान देखतील नाही असं नाही म्हणायचं हे पण चुकलं टेल मी मोर अबाउट व्हॉट्स मेकिंग यू फील दिस वे सांग तुला काय वाटतंय जास्त त्याच्याबद्दल तुला असं काय होतंय हे बरोबर आहे ओके हे काय इट शो ओके इट शो ऍक्टिव्ह लिसनिंग म्हणजे विचारते सिस्टर सांग बाबा तुला काय लिसनिंग आणि काय आणि एम्पथी अँड विलिंगनेस आहे असं नाही जो बघू काय होते विलिंगनेस टू अंडरस्टँड समजून घ्यायला प्रयत्न करते नर्स ओके अंडरस्टँड द पेशंट जे कम्प्लीट करते द पेशंट काय पर्स्पेक्टिव्ह ते पण कसे विदाउट जजमेंटल आपल्याला नॉन जजमेंटल राहायचं आहे ओके जजमेंटल ओके हे झालं कुठले कशामध्ये टेल मी द मोर अबाउट ओके हे दुसरे उत्तर बरोबर आहे चला नेक्स्ट द फिजिशियन प्रिस्क्राइब्स मेडिकेशन टू बी ॲडमिनिस्टर HS म्हणून केलेलं आहे द नर्स अंडरस्टँड दॅट मेडिकेशन नीड्स टू बी ॲडमिनिस्टर्ड मला वाटतं हे सगळ्यांना माहिती असणार आहे ओके चला काय म्हटले HS म्हणून लिहिलेलं आहे म्हणजे समजा कसे ट्रीटमेंट टॅबलेट असंच घेऊ आपण कुठलं घेऊ एकदम फेवरेट सगळ्यांचं PCM काय लिहिलंय HS म्हणून लिहिलेलं आहे आपण कधी देणार बाबा हे टॅबलेट अर्ली मॉर्निंग देणार का नाही अर्ली मॉर्निंग द्यायचं असेल तर त्यांनी काय लिहिलं असतं AM लिहिलं असतं ओके हे पण नाही बेड टाइमला HSS म्हणून लिहितात ओके हे उत्तर बरोबर आहे आपलं हे अर्ली मॉर्निंग नाही आहे ओके बिफोर मिल असेल तर काय बिफोर मिलचं AC म्हणून लिहितात ओके आफ्टर मिलचं PC म्हणून ओके म्हणजे AC म्हणजे काय हे कुठली भाषा तुला माहिती नाही मला पण अँटीसिबम याची AC म्हणून आपण म्हणू शकतो पोस्ट सिबम ओके हे झालं रात्रीचं हे ॲट अ बेड टाइम घ्यायचं असते हे काय HS म्हणून लिहितात उत्तर कुठले बरोबर आहे दुसरा चला नेक्स्ट मिसेस ए अ 60-year-old पेशंट विथ अ सिव्हिअर डिप्रेशन आहे ओके सायकॅट्रिक क्वेश्चन खूप आले ह्याच्यामध्ये
इज शेड्यूल्ड फॉर द फर्स्ट ECT. ओके, ECT द्यायला, ECT सेशन. व्हॉट इज द नर्स प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी ड्युरिंग प्री ECT, म्हणजे ECT द्यायचं अगोदर प्रिपरेशन काय करायला पाहिजे, काय करायचं बघा. ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द अँटी कन्व्हर्जंट, बघा अँटी कन्व्हर्जंट ड्रग द्यायचं म्हणजे 30 मिनिट्स बिफोर ECT. बघा ECT आपण कशासाठी देत आहे, ते कन्व्हर्जंट येण्यासाठीच आपण काय करतोय, ECT देतोय. पहिलं काही काय करतोय, अँटी कन्व्हर्जंट ड्रग द्यायचं म्हणजे नाही, हे चुकीचं आहे. ओके, बघा अवॉइड करायचं आहे. कारण आपले पर्पज बघा, ECTचा पर्पज काय आहे, आपण करंट देऊन त्यांचे ब्रेनमध्ये कन्व्हर्जन आणणार आहे. ओके, काय आणणार आहे, कन्व्हर्जंट आणणार आहे. आपण अँटी कन्व्हर्जंट दिलं तर, ऑलरेडी दिलं तर हे कन्व्हर्जन होणार आहे का परत, नाही, हे पहिला ऑप्शन चुकीचा आहे. ओके, म्हणजे काय म्हणते बघा, ॲडमिनिस्ट्रिंग अँटीकोगुलंट मेडिकेशन बिफोर द प्रोसिजर. अँटीकोगुलंट द्यायचं आहे का आपल्याला, नाही. हे काय करते, इन्क्रीज रिस्क ऑफ ब्लिडिंग. अँटीकोगुलंट द्यायचं का, नाही, हे पण चुकीचं. प्रोव्हाइडिंग द हाय फॅट मील बिफोर, बघा हाय फॉर म्हणजे त्यांनी काय म्हणते, हाय फॅट मील द्यायचं आहे कधी, बिफोर ECT, नाही. याला NBM ठेवायचं असते. ओके, NBM नील बाय माउथ, म्हणजे काहीच नाही द्यायचं. कितीपर्यंत बाबा, 6 ते 8 तासापर्यंत. ओके, हे पण नाही द्यायचं. काय म्हणते बघा, रिमूव्ह रिस्ट्रिक्ट क्लॉथिंग. बघा रिस्ट्रिक्ट क्लॉथिंग, एवढी टाईट कपडे नाही, एकदम लूज कपडे द्यायचं त्याला. ओके, ज्वेलरी वगैरे काढायचं आणि काही असेल तर मेडलचं ते काढून टाकायचं, हे आहे बरोबर, कारण करंट लागू शकते सगळ्यांना. ओके, दुसरं उत्तर आपलं बरोबर आहे. चला नेक्स्ट, ऑन असेसमेंट ऑफ द 5 मिनिट्स. बघा अपघात, हे बघा अपघात कधी कधी चेक करायचं आहे, ॲट द बर्थ ऑफ 1 and 5 मिनिटला चेक करायचं असते. 1 and 5 मिनिट हे पण क्वेश्चन येऊ शकते, हे राऊंडच होत नाही. ओके, 1 and 5. ओके, हे पहिला मिनिट आणि दुसरा, आता कुठले 5 मिनिटचं आहे, हे मोस्ट एक्सपेक्टेड आहे. हे ह्याला खूप आपण भरोसा करू शकतो. पहिल्या मिनिटचं आता समजा एक बेबीवर झाले, आपण अपघात स्कोर केले, त्याचे किती आले बाबा, समजा एक 6 आले, आणि 5 मिनिटानंतर आपण परत केलं, त्यानंतर 9 आले. मग आपण काय करायचं, 5ला जास्त महत्व द्यायचं, म्हणजे 5ला म्हणजे 5 मिनिटांना जो आपण जे अपघात स्कोरची असेसमेंट करतो, ज्याला आपण जास्त द्यायचं व्हॅल्यू. ओके, चला आपल्याला अपघात स्कोर काढायचा आहे. बघा इथे स्कोर दिलेले खाली, काय काय दिले बघा, न्यूबॉर्न बेबी नर्स नोट्स. बघा नर्स नोट्स काय काय केलंय, वीक क्राय. ओके, वीक क्राय, खूप रडतंय, आणि सम फ्लेक्शन ऑफ द एक्स्ट्रीमिटीज, आणि थोडक्यात काय म्हणते, सम फ्लेक्शन आहे, मॅक्झिमम नाही आहे. ओके, ऍक्टिव्ह मुवमेंट अँड क्राईज टू स्टिम्युलेशन, स्टिम्युलेशन देताना रडतंय, आणि हार्ट रेट किती आहे, 140, अँड द बॉडी इज अ पिंक, बॉडी कसं आहे, पिंक आहे, अँड एक्स्ट्रीमिटीज आर अ ब्ल्यू. ओके, एक्स्ट्रीमिटीज ब्ल्यू म्हणजे काय बघा, काय आणि व्हॉट इज द अपघात स्कोर. आपल्याला काय करायचं आहे, अपघात स्कोर काढायचं आहे, आपण टिक करून घेऊ, APGAR. ओके, एक 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 बघू आपण. ए काय, अपिअरन्स. ए म्हणजे काय, अपिअरन्स. अपिअरन्स कसं आहे बाबा, अपिअरन्स बद्दल काय सांगितलंय का बघा, वीक क्रायचं सांगताय. ओके, क्राय स्टिम्युलेशन रेट, इथे बघा बॉडी पिंक म्हणून मेन्शन केलेलं आहे. ओके, बॉडी पिंक असेल तर किती मार्क भेटते, त्याला 1 मार्क भेटते. ओके, आणि ते दुसरं काय, पल्स किती दिलेलं आहे, 140 म्हणजे किती, मोर दॅन 100 आहे, म्हणजे काय 2 मार्क इथे आउट ऑफ वर्ड पडले त्याला. ओके, जी स्टिम्युलेशन ग्रॅमिस कुठं म्हटलेलं आहे, इथे बघा, क्राईज टू स्टिम्युलेशन, मग किती मार्क देणार, रडते म्हणजे स्टिम्युलेशन चांगलं आहे त्याचं, इथे पण आउट ऑफ वर्ड मार्क पडलाय. ओके, तिसरं काय, ओके ऍक्टिव्हिटी, ऍक्टिव्ह कसं आहे बघायचं आपल्याला, कुठे दिले बघा, फ्लेक्जन, इथे बघा, सम फ्लेक्जन असेल तर किती मार्क भेटणार, 1च भेटणार. ओके, रेस्पिरेटरीचं काय मेन्शन आहे का बघा, सम फ्लेक्जन ऑफ द एक्स्ट्रीमिटीज, ऍक्टिव्ह मुवमेंट ऑफ द ऍक्टिव्ह मुवमेंट अँड क्राईज टू स्टिम्युलेशन, हे ह्याचे झालं. ओके, बॉडी इज पिंक, एक्स्ट्रीमिटीज ब्लू, नाही ह्याचे काय झालं, हे रिड्युस्ड रेस्पिरेटरी इफेक्ट म्हणा आपण, त्याला किती मार्क भेटणार, तेवढी ऍक्टिव्ह नाही. ओके, 1 बघा किती झाले, 1 2 2, हे 1 परत 1,
ओके 1 2 3 हे 3 प्लस हे 2 4 म्हणजे टोटल 7 7 बरोबर आहे. कुठे 8 6 7 उत्तर 14 बरोबर आहे. ओके चला नेक्स्ट बघा स्कोर इथेच आहे. ओके अपीअरन्स स्किन कलर कसं होते त्याचा एक्स्ट्रीमिटीज ब्ल्यू होता म्हणून आपण 1 मार्क दिलो. ओके पल्स 100 पेक्षा जास्त होता. पल्स 100 पेक्षा जास्त म्हणून किती 2 मार्क दिलो. इथे आपण इथे टिक करू 1 इथे टिक. ओके ग्रेव्हिस कसं होता ग्रेव्हिस स्टिम्युलेशन जास्त होता. कुठे रडत होता त्यांनी स्टिम्युलेशन दिल्यावर. ओके ऍक्टिव्हिटी ओके ऍक्टिव्हिटी कसा होता सम फ्लेक्शन होता. सम म्हणजे काय आर्मसारा फ्लेक्शन सम म्हणजे काय 1 भेटणार. ओके अजून किती रिड्यूस्ड प्लेसमेंट हे पण काय स्लो इरेग्युलर ब्रीथिंग होता. हे काय 1 मार्क 1 2 3 इथले 3 मार्क हे 2 2 4 2 2 हे 4 टोटल 7. ओके 7 आपला अपीअर स्कोर भेटलेला आहे. किती 5 मिनिटाला. हे आपण चांगला आहे असं म्हणायचं. ओके म्हणजे गुड बाय बेबी म्हणजे काय जनरली काय हेल्दी आहे. हेल्दी अँड रुटीन केअर द्यायचं एवढीच. रुटीन केअर मे प्रोव्हाइड. ओके चला नेक्स्ट मिस्टर एक्स आणि मिसेस वाय. ओके काय म्हणते बघा वॉन्ट्स टू एक्सप्लोर असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजीज ART करायचं. विच ART प्रोसिजर इन्व्हॉल्व द ट्रान्सफर ऑफ अ फर्टिलाइज्ड एम्ब्रियो इनटू द युटरस. म्हणजे ऑलरेडी काय करायचं बघा फर्टिलाइज्ड एम्ब्रियो कुठे इनटू द युटरसला ट्रान्सफर करायचं. ओके बघा काय काय ऑप्शन मध्ये काय काय दिलेलं आहे. इन विट्रो फर्टिलायझर म्हणजे IVF. दुसरं काय इंट्रायुटरिन इन्सेमिनेशन. तिसरं काय इंट्रासाइटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन. तिसरा चौथा डोनर एग इन विट्रो फर्टिलायझेशन. ओके आपण IVF बद्दल थोडक्यात बघूया. ओके IVF ओके IVF म्हणजे काय इन विट्रो फर्टिलायझेशन. त्याच्यामध्ये काय करते माहिती आहे का रिट्रेव्हल म्हणजे काढणे. रिट्रेव्हल ऑफ एग्स काढून घेणे. एग्स फ्रॉम द कुठनं एग्स काढणार बाबा फ्रॉम द ओव्हरेज मधनं काढू. ओके ओव्हरेज मधनं काय काढलं आपण एग काढले. ओके नंतर काय करायचं फर्टिलायझेशन करायचं आहे आपल्याला. फर्टिलायझेशन एग कोणासोबत स्पर्म सोबत. स्पर्म कुठे करायचं आहे आउटसाइड. कारण आपण काय काढलंय एग काढलंय कुठनं ओव्हरेज मधनं आणि फर्टिलायझेशन करायला. ओके आउटसाइड करायचं आपल्याला. ओके आउटसाइड द बॉडी म्हणजे कुठे आउटसाइड द बॉडी म्हणजे कुठे करणार आपण लॅबमध्ये करणार. ओके हे ओके त्यानंतर काय देन फर्टिलायझड एम्ब्रिओ असतो त्याला काय करायचं एम्ब्रिओ इज ट्रान्सफर्ड कुठे ट्रान्सफर्ड बॅक परत तिथेच बॅक इनटू युटरस. ओके फिमेलच्या युटरस मध्ये. ओके कशासाठी बघ इम्प्लांटेशनसाठी. इम्प्लांटेशन आपण लास्ट क्लासमध्ये बघितले किती 6 ते 11 दिवसांपासून सुरुवात होते. ओके काय ओटो आणि न्यूट्रिशन भेटते आईपासून. ओके न्यूट्रिएंट्स. ओके ह्याच्यासाठी आपण टाकणार त्याला काय म्हणायचं IVF. ओके लक्षात आलं IVF. ओके चला दुसरं काय होतं इंट्रायुटरिन इन्सेमिनेशन. बघ ते पण बघू. इंट्रायुटरिन इन्सेमिनेशन म्हणजे काय IVI. ओके त्याच्यामध्ये काय असतं स्पर्म इज स्पेस्ड कुठे डायरेक्टली इंटू युटरस. कळालं डायरेक्ट युटरस मध्ये स्पर्मला स्पेस करायचं म्हणजे ठेवायचं म्हणजे टाकायचं. ओके फर्टिलायझेशन कुठे होणार फर्टिलायझेशन होणार म्हणजे हॅपन्स नॅचरली. असं नाही की IVF सारखं लॅबमध्ये नाही करायचं. ओके नॅचरली ओके नॅचरली. कुठे फर्टिलायझेशन कुठं होते आपलं फॉलोपिन ट्यूब. ओके फॉलोपिन ट्यूब मध्ये हे झालं. ओके काय झालं इंट्रायुटरिन इन्सेमिनेशन. ओके आता काय इंट्रासाइटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन. ओके एक डायग्राम पण आहे ते पण दाखवतो तुम्हाला. ओके काय होतं ओके आपण हे बघतोय इंजेक्शन मधलं. त्याच्यामध्ये काय करतंय स्पेशलाइज्ड फॉर्म ऑफ IVF आहे म्हणजे IVF मधलंच पार्ट आहे. ओके IVF मध्ये काय केलं तर एग काढले होते ओव्हरीज मधनं आणि फर्टिलायझेशन लॅब मध्ये केलं तर
आणि परत इम्प्लांटेशनसाठी युट्रसमध्ये सोडलं, ते परत तिथेच बॅग्स ठेवले होते. याच्यामध्ये काय होणार, स्पेशलाइज्ड फॉर्म ऑफ IVF आहे. याच्यामध्ये काय करायचं माहिती आहे का, सिंगल स्पर्म इंजेक्टेड इंटू एग्स है ना, एग्स वरती एक स्पर्म टाका. ओके, हे स्पेशलाइज्ड फॉर्म आहे त्याचं, कुठली IVF ची. अजून एक काय बघा, डोनर एग इन विट्रो फर्टिलायझेशन. डोनर एग आहे. ओके, डोनर एग म्हणजे काय करायचं ते, डोनर एग आर युज्ड. ओके, डोनर एग यूज करायचं आहे ते. ओके, आणि काय परत एम्ब्रियो ट्रान्सफर स्टील अकर. ओके, एम्ब्रियो ट्रान्सफर स्टील अकर म्हणजे डोनरचे एग आपल्याला घ्यायचं. झालं. हे पण काय, हे पण पार्ट ऑफ कशाच आहे, IVFच आहे. कुठे लिहू, हे पण टाईप ऑफ IVF इन विट्रो फर्टिलायझेशन. ओके, चला बघा कुठले काय म्हटले, प्रोड्युसर इन्व्हॉल्व द ट्रान्सफर ऑफ फर्टिलायझेशन एम्ब्रियो इंटू द युटरस. म्हणजे आपलं उत्तर आहे IVF. उत्तर पहिला ऑप्शन बरोबर आहे. चला नेक्स्ट, आपण असे राईट मार्क करायला पाहिजे. चला नेक्स्ट बघा, तेच आहे. काय केलं आपण, ओव्हरियन स्टिम्युलेशन हार्मोन थेरपी आहे. ओके, आपण एग पिकअप केले, एग घेतले ह्याच्यामध्ये. ओके, काय स्पर्म प्रिपरेशन केले आणि फर्टिलायझेशन केले. फर्टिलायझेशन केल्यावर काय झालं, एम्ब्रियो डेव्हलपमेंट झाले. त्यानंतर परत ट्रान्सफर कुठे केले, इम्प्लांटेशनसाठी युट्रसमध्ये. हे झालं आपलं IVF. हे खूप वेळा विचारलेले क्वेश्चन आहे, मॅक्झिमम टाइम हेच क्वेश्चन विचारतो. ओके, चला काय म्हणतं बघा, HbA1c आहे. ग्लायकोसायलेटेड हिमोग्लोबिन म्हणजे HbA1c टेस्ट मेजर द एव्हरेज ब्लड ग्लुकोज कंट्रोल ऑफ एन इंडिव्हिज्युअल ओव्हर द पास्ट 3 months. बरोबर, पास्ट 3 months म्हणजे 90 दिवसाचे रिझल्ट देते हे. विच ऑफ द ऑन RBC वरचं असलेले त्याच्यावरनं. ओके, फॉलोइंग द व्हेरी कन्सिडर द डायग्नोसिस ऑफ द प्री डायबेटिक आपल्याला ओळखायचं आहे. ओके, बघा नॉर्मल काय की HbA1c डायग्नोज करते प्री डायबेटिकला. ओके, आणि मॉनिटर डायग्नोस अँड मॉनिटर डायबिटीज अँड प्री डायबिटीज. ओके, प्री DM. ओके, हे कशासाठी, ह्याचे काय विचारलं आपलं, नॉर्मल. ओके, अकॉर्डिंग टू अमेरिकन ट्रम्प बाबा. ओके, अमेरिकन डायबिटिक असोसिएशन. ओके, बघा आपण अजून सुद्धा अमेरिकावाल्यांच फॉलो करतो, त्यांनी एवढे भांडत असलं तरी पण. हे झालं AD, अकॉर्डिंग टू अमेरिकन डायबिटिक असोसिएशन. त्यांचे व्हॅल्यूज आहे, आपण बघू काय काय. एक नॉर्मल व्हॅल्यू बघू. ओके, नॉर्मल काय, एक मिनिट, नॉर्मल 5.7% बिलो. याची लेस दॅन म्हणा, लेस दॅन 5.7% असेल तर ते नॉर्मल. ओके, आणि आता काय प्रीचं बघू. प्री डायबिटिक मध्ये कधी असते 5.7 ते, आता लेस दॅन 5.7 असेल तर ते नॉर्मल झालं. ओके, हे W सारखं वाटायला. ओके, हे झालं नॉर्मल. ओके, 5.7 टू 6.4%. हे प्री डायबिटिक. आणि डायबिटिकसाठी मोर दॅन ऑर इक्वल किती 6.5%. हे झालं आपलं लेवल म्हणजे नॉर्मल रेंज. ADA कडनं म्हणजे अमेरिका बाहेर. ओके, चला काय विचारलं होतं, कन्सिडर द इंडिव्हिज्युअल प्री डायबिटिक्सचे विचारले. ओके, प्री डायबिटिकचे येते 5.7 आणि ते 6.4 पर्यंत. 5.7 नाही, हे जास्त झालं. इथे हे पण नाही, हे इथे बघा 5.7 पेक्षा. ओके, उत्तर चौथा आपलं बरोबर आहे. चला नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज द रिच सोर्स ऑफ द कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेटसाठी कुठली रिच सोर्स आहे असं विचारलेलं आहे. ओके, ग्रीन लीफ आहे का, हे काय ग्रीन लीफ मध्ये काय असते, हे रिच इन फायबर, विटॅमिन आणि मिनरल्स म्हणू शकतो आपण. ह्याच्यामध्ये जास्त असते. ओके, पल्स कुठं असते, पल्स मध्ये काय काय असते, प्रोटीन त्याच्यामध्ये प्रोटीन असते. ओके, एग मध्ये काय असते, एग मध्ये कार्बोहायड्रेटच नसते, हे लक्षात ठेवा, कार्बोहायड्रेट नसते हे तर. ओके, त्याच्यामध्ये काय असते मेनली एग मध्ये
प्रोटीन आणि फॅट असते. ओके, प्रोटीन आणि फॅट त्यामध्ये. ओके, हे काय शुगर केन. शुगर केन काय हे रिच सोर्स आहे बघा, रिच सोर्स ऑफ कुठली कार्बोहायड्रेट, सिंपल कार्बोहायड्रेट, सिंपल CHO. CHO म्हणजे काय, कार्बोहायड्रेट, कम्युनिटी हेल्थ ऑफिसर नाही. शुगर केन काय करते, प्रोव्हाइड क्विक एनर्जी. ओके, एनर्जी स्टिंग सारखा क्विक एनर्जी देते. ओके, हे क्विक एनर्जी. ओके, हे कुठं भेटते, हे प्लांट सोर्स आहे. ओके, चला उत्तर आपल्याला भेटलेलं आहे चौथा. चला नेक्स्ट. ॲज द सस्टेन डेव्हलपमेंट गोल 3 द ग्लोबल मॅटर्नल काय म्हटले, मॅटर्नल मोर्टॅलिटी रेट म्हणजे MMR अचीव्ड बाय द इयर ऑफ 2030. कितीपर्यंत आपल्याला टार्गेट दिलेलं आहे असं विचारलं. ओके, सगळ्यांनी हे रटा करून ठेवल्यासारखं क्वेश्चन आहे. हे आहे बघा, लेस दॅन 70 लाईक बर्ड प्लॅन. हे आपलं उत्तर बरोबर आहे. ओके, हे बघा इथे टिक करतो. ओके, दुसरं उत्तर बरोबर आहे. ओके, हे पण नाही, हे पण नाही. चल, द इन्स्ट्रुमेंट यूज टू मेजर द लंग व्हॉल्यूम्स. लंग व्हॉल्यूम्स आपल्याला बघायचं आणि कॅपॅसिटी पण बघायचं. काय यूज करणार बघा. पहिलं काय म्हटलंय, मोनोमीटर. मोनोमीटर काय करते, हे असेसमेंट आणि मेजर प्रेशर ऑफ गॅसेस म्हणा आणि लिक्विड्स म्हणा, त्याची प्रेशर मेजर करते. ओके, काय मोनोमीटर. हे नाही, हे काय बॅरोमीटर. बॅरोमीटर काय, हे ॲटमॉस्फेरिक प्रेशर मेजर करतात. ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ओके, हे काय व्हिडिओमीटर. हे काय, हे केमिकल रिएक्शन मधलं आहे, आपलं काय संबंध नाही. ओके, केमिकल रिएक्शन मध्ये जे प्रेशर वगैरे असते त्यावेळी हे यूज होतात. हे त्यांनी चुकी आहे. राहिले कुठलं, स्पायरोमीटर. स्पायरोमीटर काय आहे, यूज टू असेस द लंग कॅपॅसिटी. आणि व्हॉल्यूम पण. लंग कॅपॅसिटी आणि व्हॉल्यूम. ओके, काय आपलं टायडल व्हॉल्यूम असो. टायडल व्हॉल्यूम म्हणजे काय, आपण जेवढं घेतो जेवढं परत लिटरमध्ये जायचं. किती असते टायडल व्हॉल्यूम, 500 ml. ओके, हे झालं. आणि व्हायटल कॅपॅसिटी असो, व्हायटल कॅपॅसिटी आणि रेसिड्युअल व्हॉल्यूम हे सगळं चेक करते. ओके, रेसिड्युअल व्हॉल्यूम किती असते आपण मला वाटतं लास्ट क्लासमध्ये डिस्कस केलेलं आहे. रेसिड्युअल व्हॉल्यूम म्हणजे काय, आपण फोर्सफुली जे एअर एक्झिट करतो म्हणजे बाहेर टाकतो, तरी पण आपल्या लंग्समध्ये जे व्हॉल्यूम राहतात त्याला रेसिड्युअल व्हॉल्यूम म्हणतात आपण. ओके, हे 1200 ml पर्यंत असतं. ओके, हे झालं. मग उत्तर आपलं स्पायरोमीटर. स्पायरोमीटर कसं असतं सगळ्यांनी बघितलं असेल. हे बघा, लाल हिरवा नाही, लाल पिवळा हिरवा हे रंग असते. ओके, जसे आपण पंप करते जेवढी हे वरती जाते ते काय स्पायरोमीटर. ओके, चला नेक्स्ट. Which of the following is the hepatitis virus that spread the fecal-oral. बघा, आपण लास्ट वेळेस म्हटलं कुठली, हेपॅटायटिस ए आणि ई हे काय फिको-ओरल रूट ने पसरतात. ओके, मग आपलं उत्तर लवकर यायला पाहिजे सगळ्यांकडे. ए आता हे काय होतं, बी नाही, बी सी नाही, इथं आहे आपलं उत्तर चौथा. ओके, उत्तर भेटलेलं डायरेक्ट ए. चला नेक्स्ट. द HCl म्हणजे काय, हायड्रोक्लोरिक ऍसिड. ओके, इन द स्टमक इज सिक्रेटेड बाय. स्टमक मध्ये कोण सिक्रेट करते असं विचारलेलं आहे. ओके, बघा कुठले हे काय, चीप सेल काय सिक्रेट करते, हे पेप्सिनोजन. हे पण लास्ट क्लासमध्ये आपण डिस्कशन केलेलं आहे. पेप्सिनोजन लास्ट क्लास म्हणजे असं नका समजू की DHS पहिला, आपण रिसेंटली जे क्लासेस झाले त्याच्यामध्ये आपण डिस्कशन केलेलं असं म्हणतो मी. ओके, चीप सेल पेप्सिनोजन. ओके, हे काय एस एल काय, ते सिक्रेट कुठं सिक्रेट होते बघा, सेल स्मॉल इंटेस्टाइन मध्ये. ओके, हार्मोन आहे. ओके, कुठली स्मॉल इंटेस्टाइन मधलं. ओके, हे काय म्युकोसा सेल. हे काय प्रोटेक्ट, सिक्रेट म्युकोस टू प्रोटेक्ट काय करते, स्टमकची देवरची लाइनिंग असते बघा, प्रोटेक्ट आपण काय म्हणू, स्टमक लाइनिंग म्हणू. ओके, स्टमक लाइनिंग. ओके, आपल्या पोटात काय म्हणू,
आपल्या पोटात ऍसिड असते तरी पण आपल्याला काही कळत नाही, कारण हे म्युकोसेल्स असते, म्हणजे ते प्रोटेक्ट करतात स्टमक सेलला. ओके, हे थोडं तरी गेलं मग आपल्याला फील सेन्सेशन होणार, म्हणजे फील काय होणार, पेन. ओके, जळजळणारे. ओके, हे काय गॅस्ट्रिक पॅराटाइड सेल. बघा हे काय करते, हे HCl सिक्रेट करते. ओके, HCl सिक्रेट होऊन काय करते, काम काय करते ते HCl मेंटेन काय, स्टमक ऍसिडिटी. ओके, आणि काय हे एसेन्शियल आहे. ओके, कशासाठी, एसेन्शियल फॉर डायजेशन साठी महत्वाचं आहे. हे नसलं तर डायजेशन आपलं जास्त होत नाही. ओके, आणि ऍक्टिव्हेटिंग द एन्झाइम्स ऑल्सो. ऍक्टिव्हेटिंग एन्झाइम कुठली, लाईक आपण काय म्हणू शकतो, पेप्सिन म्हणा. ओके, पेप्सिन सारखे. ओके, एक्झाम्पल आहे. हे झालं आपलं उत्तर आहे पहिला. ओके, HCl द स्टमक सिक्रेट बाय गॅस्ट्रिक पॅराटाइड सेल पासून सिक्रेट होते आणि HClचं काम एवढी आहे. ओके, चला नेक्स्ट. विच अमंग द फॉलोइंग वॅक्सिन इज गिवन टू द प्रिव्हेंट द TB साठी कुठलं ड्रग म्हणतो बघा, सॉरी वॅक्सिन आपण देतो असं विचारलेलं आहे बच्चूमध्ये. ओके, सगळ्यांनी RI मध्ये रुटीन इम्युनेशन मध्ये. ओके, TT म्हणजे काय, टेटनस टॉक्साइड. ओके, हे कशासाठी देतो, प्रिव्हेंट टेटनस, प्रिव्हेंशन करण्यासाठी देतो. म्हणजे नाही, पेंटावॅलेंट म्हणजे काय, पेंटा म्हणजे काय, पेंटा म्हणजे 5, म्हणजे 5 वॅक्सिन एकत्र बनवलेलं आहे, त्याला आपण पेंटावॅलेंट म्हणते. त्याच्यामध्ये काय काय येते, DPT प्लस. बघा इथे DPT पण आहे. DPT म्हणजे काय, TPT. ओके, काय, डिप्थेरिया, पर्टुसिस, परत टिटानस. हे झाले. ही सेपरेट एक DPT म्हणून एक वॅक्सिन येते, आणि हे DPT विथ कंबाईन अजून 2 वॅक्सिन मिळून अजून एक वॅक्सिन येते. कुठले, हेपॅटायटिस B ची. ओके, आणि अजून काय, हेमोफिलस इन्फ्लुएंजा. कुठली, हे पण टाईप B. इन्फ्लुएंजा हे पण काय, टाईप Bच आहे. ओके, हे मिळून हे पेंटावॅलेंट वॅक्सिन येते. ओके, आपण हे पण कमेंट करा, पेंटावॅलेंट वॅक्सिन कुठल्या एज मध्ये देतात आणि त्याचे डोज, रूट आणि टाइम कमेंट मध्ये सांगा. ओके, चला आपल्याला आज 2 क्वेश्चन भेटले तुम्हाला. ओके, चला लास्टला काय, BCG हे खूप महत्वाचं ड्रग आहे. ओके, BCG पहिला BCG लॉंग फॉर्म बघू आपण. ओके, BCG म्हणजे काय, बेसिलस कालमेट. ओके, नाव बघा कसं आहे, बेसिलस कालमेट गुरेन, याचे लॉंग फॉर्म आहे. आपण कालमेट म्हणायचं, आपण कालमेट म्हणून बसायचं. ओके, चला हे काय करते, प्रिव्हेंट TB. ओके, TB प्रिव्हेंट करतं. हे कधी द्यायचं असतं, ॲट बर्थ द्यायचं असतं. बघा ॲट बर्थ दिलं तर आपण किती देणार, 0.05 ml देणार. ओके, आणि तेच आफ्टर 28 डेज किंवा आफ्टर मंथ दिलं तर किती द्यावं लागते, 0.01 ml द्यावं लागते. ओके, कसं देणार, हे इंट्राडर्मल म्हणजे किती, 15 डिग्री अँगल मध्ये देणार. ओके, कुठे देणार, लेफ्ट अप्पर आर्म. सगळ्यांना एक प्रश्न पडायला पाहिजे, हा लेफ्ट अप्पर आर्मच का देतो, राईटला का देत नाही. हा, हे पण हे फॉर्मॅलिटीसाठी. ओके, म्हणजे सगळ्यांना ओळखण्यासाठी, हा BCG वॅक्सिन यांचं झाले म्हणून फॉर्मली कळण्यासाठी हे देतोय. असं नाही की लेफ्टला द्यायचं, म्हणजे ह्याची एक फंड आहे. ओके, चला, आणि हे अजून एक स्कार मार्किंग आहे. स्कार आता लक्षात आला माझं. ओके, स्कार मार्किंग वॅक्सिन आहे. आपण म्हटलं ना लेफ्ट साईडला जे कळते आपल्याला, इथे सगळ्यांना असते. हे लेफ्ट साईडला तुम्ही एकदा चेक करू बघा, इथे असते. ओके, अप्पर आर्मला. ओके, स्कार होऊन कधी होते, 6 ते 12 वीक. 6 ते 12 वीक अजून एक आहे, हे प्लॅसेंटा फॉर्मेशन पण होते त्या टाइमला. नाही राहू दे, हे 6 ते 12 वीक मध्ये हे स्कार फॉर्मेशन होते. ओके, उत्तर आपलं भेटले 4. ओके, चला नेक्स्ट. अकॉर्डिंग टू द चाइल्ड मॅरेज प्रोविजन अमेंडमेंट बिल 2021 मध्ये आलेलं आहे. ओके, एज गर्ल्स टू गेट मॅरिड, मॅरेजची एज कधी आहे असं विचारलेलं आहे. सगळ्यांनी डोळे बंद करून उत्तर द्या. अगोदर किती होते, 18. ओके, आता किती, 21+. ओके, मग उत्तर 4 बरोबर आहे. चला नेक्स्ट.
विच ऑफ द फॉलोइंग इज द चीफ व्हेकल ऑफ अ कल्चरल ट्रान्सफॉर्मेशन. बघा, चीफ व्हेकल ऑफ कल्चर म्हणजे आपली जे कल्चर असतं ते ट्रान्समिशनसाठी कुठली चांगलं आहे असं विचारलेलं आहे. ओके, बघा काय म्हटले, हे काय सोशलायझेशन काय प्रोसेस थ्रू विच कल्चर इज लर्नड. हे सोशलायझेशनचं आहे. कल्चर जे आपण शिकू शकतो सोशलायझेशन मध्ये, प्रोसेस थ्रू विच कल्चर लर्न. इज आहे नाही व्हॅल्यूज. हे काय, हे पण एलिमेंट ऑफ कल्चरच आहे, एलिमेंट ऑफ कल्चर. ओके, आणि नॉर्म्स काय, हे पण हे दोन्ही एलिमेंट ऑफ कल्चर आहे. पण लँग्वेज हे असं आहे, हे प्राईम लँग्वेज बद्दल तिथेच आहे. ओके, लँग्वेज हे काय, हे प्रायमरी आणि मोस्ट इफेक्टिव्ह आहे. ओके, मोस्ट इफेक्टिव्ह व्हेकल कशासाठी वर दिलं बघा, व्हेकल ऑफ कल्चर ट्रान्समिशन. ओके, ट्रान्समिशन हे काय करते, अलाउ people to communicate. Okay. communicate कशासाठी, शेअर. ओके, शेअर काय शेअर करणार, आयडियाज आणि बिलीफ्स. ओके, आणि व्हॅल्यूज असो, नॉर्म असो, हे सगळे शेअर होतात. ओके, म्हणून हे बेस्ट आहे कुठली लँग्वेज. ओके, मग उत्तर पहिला बरोबर आहे. ओके, चला नेक्स्ट. द हार्मोन सिक्रेटेड बाय एंटीरियर पिट्युटरी. एंटीरियर पिट्युटरी मधून कुठला हार्मोन रिलीज होते असं विचारलेलं आहे. हे काय, अँटीडायरेटिक म्हणजे काय, एडीएच, ऑक्सिटोसिन, ग्रोथ हार्मोन आणि इन्सुलिन. बघा कुठले एंटीरियर पिट्युटरी मधले हार्मोन्स आहे असं विचारलं. ओके, पिट्युटरी मध्ये दोन आहे. ओके, हे बघा, हे झालं आपलं पिट्युटरी ग्लँड. त्याच्यामध्ये एंटीरियर आणि हे पोस्टेरियर आहे. ओके, पोस्टेरियर मध्ये कुठले रिलीज होतात, पोस्टेरियर एडीएच आणि ऑक्सिटोसिनला रिलीज करतो. ते फक्त हे दोन रिलीज करतो, कोण, पोस्टवाला. आणि एंटीरियर मध्ये काय, एंटीरियर मधलं आपलं जीएच, ग्रोथ हार्मोन असो, टीएसएच असो, नाही ते एंटीरियरचं इकडले येतं. एंटीरियर्स मध्ये काय, ग्रोथ हार्मोन, एलएच आणि टीएसएच असो, आणि टीएसएच झालं, एफएसएच, हे सगळे एंटीरियर आहे. पोस्टेरियर मध्ये काय लागतं, फक्त तुम्ही काय करा, पोस्टेरियरचं लक्षात. ओके, एडीएच आणि ऑक्सिटोसिन. ओके, इथं का आता काय विचारलंय, एंटीरियर विचारलंय. हे नाही कारण हे काय दोन्ही हे पोस्टेरियर मधलं आहे. ओके, इन्सुलिन कुठं होतं, हे पॅनक्रिस मधनं. मग आपलं उत्तर तिसरा उत्तर आपलं बरोबर आहे. ओके, चला नेक्स्ट. द अँटीडॉट यूज इन ओपॉइड फॉल्स. मला वाटतं लास्ट पण आलते डीएमआर मध्ये क्वेश्चन आलते. ओके, बघा काय मॉर्फिन. हे मॉर्फिन एक ओपॉइडच आहे. ओके, हे पण एक ओपॉइडच आहे. ओके, हे काय, मेथडॉन. हे पण काय, हे मेंटेनन्स डोस साठी यूज करतो, ओपॉइडसाठीच मेंटेनन्स डोस. ओके, हे पण नाही. अट्रोपिन काय, अट्रोपिन आपण बघितले, हे ब्रॅडीकार्डियामध्ये आपण देतात. ओके, ब्रॅडीकार्डिया लास्ट मला वाटतं लास्ट मध्ये आपलं झालंय. मग राहिलं कुठलं, नॅलोक्झॉन. हे काय, हे ओपॉइड अँटागोनिस्ट आहे. नॅलोक्झॉन हे काय, ओपॉइड अँटागोनिस्ट used as a antidote. कशाची antidote against opioid poisoning. ओके, उत्तर पहिला बरोबर. चला नेक्स्ट. विच ऑफ द फॉलोइंग विटॅमिन डेफिशियन्सी कॉज. अरे आपण बघितलं बघा, मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी स्क्रीनशॉट काढून घेतला असेल. बघा सांगा. ओके, स्क्रीन काय, हे विटॅमिन सीच आहे. विटॅमिन सी डेफिशियन्सी झालं तर हे येते. ओके, दुसरं काय, थायमिन काय, थायमिन म्हणजे B1, विटॅमिन B1. हे काय कसं करते, बेरी. हेच क्वेश्चन होते ना अगोदर स्टार्टिंगला. ओके, बेरी. हे काय, नियासिन म्हणजे काय, विटॅमिन B3. याच्यामध्ये काय होतं, पेलेग्रा मध्ये 3D माहिती आहे का, 3D.
3D म्हणजे काय, डायरिया आणि डर्माटायटिस. ओके, डर्माटायटिस. अजून काय, डायरिया, डर्माटायटिस, अजून काय, डी डेमेन्शिया. ओके, डेमेन्शिया. हे आपण ट्रीट नाही केलं तर हे 4D मध्ये कन्वर्ट होणार. मग 4th डी कुठला, डेप्थ. बघा, हे झालं नियासिनचं. आणि राहिलं कटला रायबोफ्लोविन. रायबोफ्लोविन काय, विटॅमिन B2. हे कुठलं, B3 B1, हे B3 B3 हे विटॅमिन B2. ओके, हे काय, त्याच्यामध्ये काय होणार, हे किलिओसिस. हे किलिओसिस होते ह्याच्या डेफिशियन्सीमुळे, म्हणजे अँग्युलर स्टोमाटायटिस. बघा, जे होत आहे ना इथे हे होतात, काय म्हणतात त्याला, अँग्युलर स्टोमाटायटिस. ओके, इन्फेक्शन इन्फ्लेमेशन. हे काय म्हणू शकतो आपण, क्रॅक्ड, ड्राय, सोर, हे लिप्स. ओके, लिप्सच सांगायला मिळतं. ओके, हे झालं. ओके, चला अजून हे काय करते, हे हेल्दी स्किन मेंटेन करतो. हे झालं डेफिशियन्सी. हे मेंटेन काय करतो, हेल्दी स्किन आणि म्युकस मेम्ब्रेन. मेम्ब्रेन. ओके, मला वाटतंय. चला, उत्तर कुठलं भेटलं आपल्याला, 4था. चला नेक्स्ट, परत एकदा सांगतो, स्क्रीनशॉट ठेवून काढा. ओके, चला नेक्स्ट म्हणजे आपलं आजचं शेवटचं क्वेश्चन. द बेस्ट पोझिशन काय, अनकॉन्शियस आहे. ओके, अनकॉन्शियस पेशंट आहे. ओके, पेशंट विल द परफॉर्मिंग द ओरल केअर द्यायचं आहे आपल्याला. कुठलं पोझिशन बेस्ट असणार आहे असं विचारलेलं आहे. बघा, हे काय, फॉलोअर पोझिशन, सिटिंग पोझिशन, साईड लेइंग पोझिशन आणि सुपाइन पोझिशन. कुठली बेस्ट असणार आहे बघा, डायग्राम बनवला तुम्हाला. ओके, चला हे बघा, हे काय, हे फॉलोअर पोझिशन आहे. फॉलोअर पोझिशन ओरल केअर देणार का, आता बघा इथे त्याची ओरल आहे, इथे देणार तर त्यांनी आत जाणार, ते मिस होऊन ट्रेकियामध्ये पण जाऊ शकते. हे रिस्क आहे, हे नाही आहे. ओके, आपण फॉलोअरला काय देऊ, नॉट सेफर फॉर काय म्हणतो, नॉट सेफर फॉर ओरल केअर. ओके, हे झालं. सिटिंग आहे, सिटिंग बघा, सिटिंग पण सेम आहे. याचं काय, याची एवढी हे अँगल आहे इथे 90 डिग्रीमध्ये, म्हणजे हे दोन्ही नाही. बघा, तिसरे ऑप्शन काय, साईड लेइंग. आपण सुपेन पण बघू. सुपेन बघा, सुपेनमध्ये आता झोपलेलं आहे, असं ओरल केअर देणार का, मग ते सगळे आत जाणार. ओके, हे पण चुकीचं आहे. प्रोन म्हणजे ह्याचं अपोजिट असं चांगले लाईफ. ओके, हे आहे साईड लेइंग. हे बघा, साईड लेइंग मध्ये ओरल केअर देताना हे ग्रॅव्हिटीली असं खाली पडू शकते. आणि हे काय, प्रिव्हेंट एस्पिरेशन. एक मिनिट, कुठे लिहू, साईड लेइंग मध्ये काय होते बघा, हे प्रिव्हेंट एस्पिरेशन. काय, ओरल केअर करताना काय होणार आहे, सलायवा. ओके, सलायवा असो किंवा काही आपण लिक्विड टाकलं तर क्लिनिंगसाठी. ओके, हे काय, एस्पिरेशन होते, ते प्रिव्हेंट करू शकते. ओके, आणि हे फॅसिलिटेट ड्रेनेज. बघा, असे डायरेक्ट ड्रेन पण होऊन जाणार. ओके, फॅसिलिटेट ड्रेनेज. आणि काय, कीप एअरवे क्लिअर. बरोबर आहे ना, कीप एअरवे क्लिअर. एवढी झालं. ओके, चला आज आपलं DHS ची फर्स्ट शिफ्ट कंप्लीट झाले. म्हणजे 2 पार्टमध्ये आपण केले, 40 क्वेश्चन बघून. ओके, 40 क्वेश्चन बघून करणार आहे. सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण हे केलं तरच आपल्याला मला मोटिवेट मिळणार आहे. कारण आम्ही ड्युटी करत तुमच्यासाठी आपण टाइम काढून हे व्हिडिओ बनवतो. ओके, चला, मला वाटते तुम्ही बघा, तुम्हाला आवडलं तर तुमच्या 2 किंवा मला वाटते 2 मित्रांना पाठवा. ओके, त्यांना पण फायदा होणार आहे. आणि जे DHS आणि DMR साठी प्रिपरेशन करते त्यांना तर सोडूच नका, त्यांच्याकडे हे व्हिडिओ जायलाच पाहिजे. ओके, चला, हे आपण सगळे फ्री ऑफ कॉस्ट मध्ये करतो. ओके, चला, थँक्यू. सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, आज परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.